प्रश्नोत्तर पुकारते 17,127. सन्माननीय किरण सरना एक प्रश्न घ्या. 17,000 मिनिटं आपली गेली आहे तर 10 मिनिटं वाढवून देते प्रश्नोत्तराला. सभापती महोदया, छापल्याप्रमाणे. सभापती महोदया, या ठिकाणी राज्यातील सन 2008 मध्ये 100% अनुदानित आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान मिळाले पाहिजेत. यासाठी 2013 मध्ये हा प्रस्ताव पाठवण्यात आला की यांना देखील वेतनेतर अनुदान दिले गेलं पाहिजेत. आज 10 वर्ष झाले हा प्रश्न अजून निकाली निघाला नाही. या ठिकाणी कोविडचं संकट येऊन गेलं. अनेक प्रकारचे उपाययोजना त्या ठिकाणी भौतिक सुविधेसाठी करण्यात येत आहेत. 7वा वेतन लागू होऊन बरेच दिवस झालेले आहेत. प्रश्न विचारा. माझी नम्रतेची विनंती आहे की या 2008च्या 100% अनुदानित आलेल्या शाळांना आपण वेतनेतर अनुदान या 7व्या वेतन आयोगानुसार लागू करावे आणि पूर्वी ज्या शाळा वेतनेतर अनुदान घेतात त्यांना देखील 5व्या वेतन आयोगाच्या आधारावरती वेतनेतर अनुदान देण्यात येते. त्यांना देखील 7व्या वेतन आयोग लागू झालेला असल्यामुळे त्यांना देखील 7व्या वेतनेतर अनुदान त्यांना 7व्या वेतन आयोगाच्या आधारावर देण्यात यावे, हा माझा प्रश्न आहे. सर, कधी द्याल का? सभापती महोदया, या संदर्भात आपण जे सध्या वेतनेतर अनुदान देतो त्याला 266 कोटीची कॅप निश्चित करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर हा प्रश्न उच्च न्यायालयाकडे सुद्धा गेलेला होता आणि ते उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये म्हटलेलं होतं की किती खर्च शाळांना होतो याच्याबद्दलची ऑडिट केलेली माहिती ही तुम्ही संकलित करा. आपला प्रश्न आल्यानंतर मी कळवलेलं आहे आमच्या सर्व विभागांना की ताबडतोब ही माहिती सादर करावी. कारण आपण ज्यावेळेला अनुदान देतो त्यावेळेला सुद्धा ऑडिटेड स्टेटमेंट शाळांची आलेली असतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फारसा वेळ जाणार नाही आणि कोर्टाने जी डायरेक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याच्यातला काही हिस्सा हा शाळांना वसूल करण्याचे अधिकार देण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. शेवटी एवढा प्रचंड बोजा शासनावर आहे. या परिस्थितीमध्ये असा काही जो पर्याय कोर्टाने सुचवलेला आहे त्याची अंमलबजावणी करता येईल का, हा मुद्दा आम्ही सिरियसली तपासून बघतोय आणि लवकरच याच्या संदर्भातला आवश्यक तो निर्णय आम्ही घेऊ. सन्माननीय जयंत आसगावकर, त्यांचं नाव आहे प्रश्नावर. या ठिकाणी वेतनेतर अनुदान जे आहे ते 2008च्या 100% आलेल्या शाळांना मिळत नाही. हा तो मिळणार काय? आणि दुसरी बाब की या संदर्भातल्या ज्या RTA फाईल असतात राईट टू एज्युकेशनच्या, या प्रत्येक 3 वर्षाला त्या ठिकाणी जमा कराव्या लागतात. एकदा जमा केल्यानंतर त्या शाळेमध्ये काय फारसा बदल होत नाही. त्यामुळे याच्यामध्ये हे बदल होणार का? सभापती महोदय, मी आताच सांगितलेलं आहे की ज्यावेळेला आम्ही वेतनेतर अनुदान त्या ठिकाणी देतो त्यावेळेलाच ऑडिटेड स्टेटमेंट घेतलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही जी माहिती गोळा करायला फारसा वेळ लागणार नाही. अनेक पॉझिटिव्ह निर्णय ह्या शासनाने घेतलेले आहेत शाळांच्या संदर्भात, तसा हा निर्णयाकडे सुद्धा पॉझिटिव्हली निर्णय घेतला जाईल. आता हे पहा, निरंजनजी डावखरे, त्याच्यानंतर विक्रम काळे, एकनाथजी खडसे, अभिजित वंजारी, सत्यजित तांबे. आता मंत्री महोदयांनी एकदा उत्तर सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत. मला काय प्रश्न वाटतो की तेच प्रश्न तेच रिपीट आपण करता, ती आपली आस्था स्वाभाविक आहे. माझी अपेक्षा अशी आहे की आपण तोच प्रश्न आता एकदा उत्तर दिल्यावर सकारात्मक आहे म्हटल्यावरती मी तुम्हाला गाईड नको करायला पाहिजे, पण किती दिवसात होईल किंवा असे काहीतरी पुढचे प्रश्न विचारा. जो विचारला तोच आपल्या रेकॉर्डला प्रश्न लागला तर तुमचे मतदार सुद्धा हुशार आहेत ना, त्याच्यामुळे उगाच विचारायचं म्हणून विचारू नका. निरंजन डावखरे. सभापती महोदय, कुठलाही प्रश्न रिपीट करणार नाही. आपण म्हटल्याप्रमाणे अघोषित विना अनुदानित तुकड्या 20% अनुदान मूल्यांकनासाठी विद्यार्थी आधार कार्डचं आपण अपडेट करताय, पण साहेब उच्च माध्यमिकचाही प्रश्न याच्यामध्ये आहे. आपण जर पूर्ण प्रश्न वाचलं तर आणि त्याच्या मंत्री महोदय असताना जर आपल्याला या विषयासाठी न्याय भेटत असेल तर माझी बाकी सगळ्या सदस्यांना विनंती आहे की थोडंसं आपण सहकार्य करावं. माहिती आपणच कारवाई केली, तू मागितल्यावरतीच कारवाई झाली नाही. पण याच्यामध्ये 20% जे आता अनुदानित शाळांचा विषय आहे याच्यामध्ये आधार लिंकिंग, सर त्याच्यामध्ये ना काय होतंय, जे विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट होत नाहीये इन्फॉर्मेशन मिसमॅचमुळे, त्याच्यामुळे शिक्षक कमी होऊ शकतात. तर आपण ती मिसमॅच झालेली इन्फॉर्मेशन ग्राह्य धरणार का? आणि ज्या ठिकाणी हे मिस इन्फॉर्मेशन
ज्या तिकडे आधार कार्ड आणि त्या मुलाचं जे मेन नाव आहे त्याच्यामध्ये वडिलांचं नाव आडनाव याच्यामध्ये मिसमॅच आहे, त्याच्यामुळे शिक्षक कमी होऊ शकतात. तर हे आपण याच्या संदर्भात काय कारवाई करणार? सभापती महोदया, हा जो प्रश्न आहे हा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षकेतर अनुदान देणार का? तर मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, जर 7व्या वेतन आयोगाप्रमाणे केलं तर आपण जी 266 कोटीची कॅप ठेवलेली होती 1480 कोटी रुपये होतं. शासनाला सुद्धा काय परवडतं काय परवडत नाही आपण सुद्धा विचार केला पाहिजे, कारण इतर अनेक गोष्टी असतात. आज सुद्धा आपल्याला माहिती आहे की 1,42,000 कोटीच्या पगारापैकी जवळजवळ 66,000 कोटीचा पगार हा निव्वळ आपण शिक्षकांच्या पगारावर देत असतो आणि 66,000 कोटीच्या सगळ्या शिक्षकांच्या, म्हणजे एवढ्या मोठ्या 1,42,000 कोटी हे आपल्या सर्व लोकांचा पगार आहे, सर्व डिपार्टमेंटचा, आणि 66,000 कोटीच्या आसपास फक्त शिक्षकांचा पगार आहे. त्याच्यामुळे थोडा जरी निर्णय इथं तिथं केला तरी राज्याचं बजेट कोसळू शकतं, ही वस्तुस्थिती आहे. कोर्टाने जे काय सुचवलेलं आहे या अनुषंगाने सुचवलेलं आहे की जो वाढता खर्च असतो हा काही प्रमाणामध्ये एकदम किरकोळ त्याचं इन्सिडन्स येतो त्या विद्यार्थ्यांच्यावर, तर अशा तऱ्हेने काही परवानगी देता येते का त्याची तरतूद आपल्या ऍक्ट मध्ये आहे, परंतु आजपर्यंत आपण त्याला परवानगी देत नव्हतो. परंतु शाळांचं ऑडिटेड स्टेटमेंट बघितल्यानंतर आम्ही ह्याच्यावर निर्णय घेऊ असं मी आपल्याला उत्तर दिलेलं आहे, आणि ती माहिती ताबडतोब मागण्याची मी तरतूद केलेली आहे. माझ्याकडे माहिती प्राप्त झाल्याबरोबर लगेच या संदर्भात काय करायचं ते मी योग्य तो निर्णय, अर्थात हा निर्णय घेत असताना सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट समोर सुद्धा जायला लागेल, कारण शेवटी हा धोरणात्मक निर्णय आहे की आपण मोफत शिक्षण देत असताना काही गोष्टी विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याच्या संदर्भात सवलत असते, परंतु ह्या सवलतीचा वापर करता येईल की ना हा एक, आणि तो त्या कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा भाग आहे. मी आपल्याला सांगतो याच्यावर काय चर्चा ह्याच्यावर होऊ शकत नाही की कोर्टाने आम्हाला काय सजेस्ट केलेलं आहे, तर कोर्टाने आम्हाला जे सजेस्ट केलेलं आहे त्याच्यावर निर्णय हा शासनाने घ्यायचा आहे, परंतु हा निर्णय घेत असताना त्याचे परिणाम नेमके काय होतील याचा विचार करून हा निर्णय घ्यायला लागेल. आणि त्याच्यामुळे 100% जवळजवळ सगळंच आम्ही देतो, शिक्षकांचे पगार सुद्धा आम्ही देतो, शिक्षकेतर अनुदान सुद्धा आम्ही देतो. शेवटी संस्था काढण्यामागचा उद्देश वेगळा होता की संस्थांनी सुद्धा काहीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, कारण ह्या सगळ्या चॅरिटेबल ऍक्ट खाली तरतूद झालेल्या संस्था आहेत. प्रत्येक वेळेला मी समजू शकतो आपली भावना, परंतु आपण सुद्धा असा विचार केला पाहिजे की कायम अनुदान ज्या वेळेला कायम अनुदान म्हणून आपण ऍफिडेव्हिट करून दिलं, आम्ही कधीही अनुदान मागणार नाही, त्याच्यानंतर सुद्धा आंदोलन झाली, आम्ही या वर्षी निर्णय घेतला आणि 1100 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत. या सगळ्याचा विचार आपण ज्याला चर्चा करतो त्याला झालाच पाहिजे, कारण राज्य शेवटी चाललं पाहिजे, आणि राज्य चाललं पाहिजे तर सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे, सर्वांनी चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यावर एकत्रित निर्णय घेतले पाहिजेत. निर्णय काही घेता येतील, परंतु ते आपल्याला आर्थिक दृष्ट्या परवडतात का ह्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून ही सूचना काही मी केलेली नाही आहे, अनेक संस्थांकडून, सरस्वती विद्यालयासारखी एक मोठी संस्था औरंगाबाद मध्ये, आपल्याला सुद्धा माहिती की अनेक त्यांची महाविद्यालय आहेत, त्यांनी सुद्धा आमच्याकडे हेच मागणी केलेली होती की आम्हाला एक ठराविक रक्कम ही चार्ज करण्याची परवानगी द्या, परंतु आम्ही ती दिलेली नव्हती. परंतु ज्याला माझ्या निदर्शनाला आलं की कोर्टाने सुद्धा हेच आपल्याला सांगितलेलं आहे, त्याला मी आपल्याला एवढंच म्हटलं की ह्याचे आम्ही सगळ्या बाबी पडताळून बघू, आम्ही काहीच निर्णय घेतलेला नाही, परंतु बाबी पडताळून बघण्या एवढी तरी सवड दिलीच पाहिजे. आपला प्रश्न आल्यानंतर मी त्याला होय की नाही असं उत्तर देऊ शकतो, आम्ही देणार नाही असं उत्तर देऊ शकतो, कारण 266 कोटीचा बोज आहे, एकदम 1450 कोटी असं मी देऊ शकलो असतो, परंतु मी सभापती महोदया असं उत्तर मी दिलेलं नाही आहे, मी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे. ज्याला आपण पॉझिटिव्ह उत्तर देतो त्यावेळेला त्याच्या संदर्भात काही वेळ वाट बघण्याची सुद्धा तयारी ही सन्माननीय सदस्यांनी दाखवली पाहिजे, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. याच्यावरती एक मिनिट, विक्रमजी काळे, आपण याच्यावर बऱ्याच वेळा सभागृहात चर्चा केली आहे, त्यानंतर मग आपलं शेवटी खूप हे झालं, सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले की शेवटी आपला एक नेहमीचा क्रम झालाय की मग बैठक घ्यायला मी सांगते, मग तुम्ही म्हणता ठीक आहे, मग त्या बैठकीत काय होतं मला कळेल का जरा, म्हणजे कारण नाहीतर काय होतंय की पुढे मग हे का नाही झाली बैठक आपण सभापती महोदया, ज्या ज्या वेळेला बैठक घेऊ असं मी सांगितलेलं आहे त्या वेळेला निदान माझ्या डिपार्टमेंटच्या तरी बैठका मी घेतलेल्या आहेत. या विषयाच्या संदर्भात बैठक घेण्याचं मला पूर्ण करू द्या सभापती महोदया, मला संरक्षण द्या. मी आपल्याला सांगतो की मी आपल्याला विनंती करतो की ह्या मॅटरवर अद्याप सरकारचा निर्णय झालेला नाही. ज्याला निर्णय घ्यायचा असेल
त्याला सर्वांशी आम्ही विचारविनिमय घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ. नाही आता असं यांनी सांगितलं, मी काय म्हणते, आपण ट्रेनचं स्टेशन सोडून पुढे गेलो काय, उदाहरण म्हणून आपण कोल्हापूरला निघालोय, पुणे सोडून पुढे गेलो आपण, आता परत परत तेच आपण उलटी द्यायची का ट्रेन? हा नाही, मी किती समजावून सांगितलं तरी तुम्हाला ते रेकॉर्डवर आणायचंच आहे, पण तुम्ही त्या प्रश्नासाठी ज्वलंतपणे काम करताय हे सर्वांना माहिती आहे, पण तरी तुमच्या समाधानासाठी बोला. मग तुम्ही बोललात की सतीश चव्हाण बोलणार, मग अभिजित वंजारी, कपिल पाटील, सगळ्या शिक्षकांनी नाही, आपलं सभा- पूर्ण करायला पाहिजे का वरतून? नाही, असं बरोबर नाहीये तुमचं. सभापती महोदय नेहमी शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण असं जनरल प्रस्तावना नको, तुम्ही स्पेसिफिक बोला. चला, हो, बरोबर आपण आहे. नेहमी जागरूक राहून आम्हाला संधी देतात त्याबद्दल आपले आभार आहेत. नाही, मी काही क्षण खुश झाले तरी थांबवणार आहे तुम्हाला. बोला, सभापती पटकन. महोदया, मंत्री महोदय सकारात्मक काम करतात, त्यांनी अनुदानाचा चांगला निर्णय घेतला. आता शेवटी काय माहितीये का, एक तुम्ही मिनिट, वाईट एक मिनिट. नका वाटून घेऊ एक की मिनिट. मुख्यमंत्र्यांकडे फाईल जाणार होती. पण मुख्यमंत्र्यांकडे सभापती तुमचे महोदय, सगळे- हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आहे मराठी शाळांच्या वेतनेतर अनुदानाचा. मराठी शाळांना आपण कुठेही फी घ्यायला परवानगी दिलेली नाही. अरे, कायद्यानं ती फी घेता येत नाही सभापती महोदय. असं काय विद्यार्थ्यांकडून करता, घेतायत ते? फी नाही घेत आहेत मराठी शाळांना सभापती महोदय. अनुदानित शाळांना कुठली फी कायद्यानं घेता येत नाही. त्यामुळे या शाळांना दुसरं कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही. आज त्यांच्या बिल्डिंगचं मेंटेनन्स, बिल्डिंग बांधणं हे सगळं संस्था स्वतःच्या खिशातून करतात सभापती महोदय. याकडे सरकार दुर्लक्ष करत. आपण जे अनुदान देतो ते शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी, आणि हे अनुदान सुद्धा सर्वपणाने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या थेट त्यांच्या अकाउंटवर जातं, ज्याचा शाळांचा संस्थाचा कसलाही संबंध नसतो. त्यामुळे सभापती महोदय, त्यांना त्यांच्या मेंटेनन्स खर्च भागवावा म्हणून आपण 12% वेतनेतर अनुदान देत होतो. ते कालांतरानं सरकारनं 4% अधिक 1% इमारत भाडं असं 5% केलं. हे 5% करत असताना 8 पर्यंत 2008 पर्यंत ज्या 100% अनुदान शाळा आल्या त्यांना हे मिळतंय. पण 8 नंतर ज्या 100% शाळा अनुदानावर आल्या त्यांना 1 रुपयाचं सुद्धा अनुदान मिळत नाही. त्यांना अनुदान आपण हे 5% प्रमाणात कधी देणार, हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर राहिले बाजूला. 8 नंतर ज्या 100%वर अनुदान शाळा आल्या त्यांना आपण हे वेतनेतर अनुदान कधी सुरू करणार, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आता महागाई सातत्याने वाढते सभापती महोदय, त्यामुळं 5% वेतनेतर अनुदान परवडत नाही, असं सरस्वती भुवनचे संचालक आपल्याला भेटायला आलेले होते. ज्या दिवशी तुम्हाला भेटले त्या दिवशी मला सुद्धा भेटलेले आहेत. त्यामुळे कृपा करून तुम्ही कुठल्याही शाळाला, मराठी शाळांना विद्यार्थ्याकडून फी घ्यायची परवानगी देऊ नका, ही माझी दुसरी विनंती आहे. कारण हे गोरगरिबाची लेकरं तिथून शिक्षण घेतात. तुम्ही जर फी घ्यायला सांगितलं तर उद्या लूट होऊ शकते, उद्या पालक रस्त्यावर उतरतील, विद्यार्थी रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कुठली फी घ्यायची परवानगी देऊ नका. हे परवडणार न परवडणार नाही, सरकारची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांना शिक्षण देणं. त्यामुळे तुम्ही 8 नंतर आलेल्या शाळांना वेतनेतर अनुदान कधी सुरू करणार? आणि दुसरा प्रश्न, 12% प्रमाण आणि 7व्या वेतनानुसार हे अनुदान आपण कधी देणार? सभापती महोदया, मी आता कोर्टाचा निर्णय आपल्याला वाचून दाखवतो. मी मगाशीच सभापती तेव्हा मंत्री काय माहिती सांगितलं हे की बघा, तुम्ही तावातावानी सभापती महोदया, चौकात उभं संरक्षण राहिल्यासारखे दिलं बोलायला पाहिजे. लागलं तर असं कसं झालं? पण सभागृहामध्ये ऐकून घ्या ना बोलण्याची तुम्ही पद्धत नंतर होऊ थोडा शकत ना, नाही. तुम्हाला देईन मी आपण मला संधी. प्रश्न विचारलेला मी उत्तर देतो, आणि आपण जर अशा तऱ्हेने करणार असाल तर मी खाली बसतो. असं बरोबर त्याच्यामध्ये नाहीये. ही पद्धत मुळात होऊ शकत नाही. आपण नाही, संरक्षण बसून बोलू देण्याची नका, आवश्यकता please. आहे. एक गोष्ट अशी आहे की मुळातच आपण जे 5% अनुदान ठरवलेलं होतं त्यावेळेला 4था वेतन आयोग चालू होता. मी आता सुद्धा सांगितलेलं आहे की 5व्या वेतन आयोगाप्रमाणे किती रक्कम होते हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये कोर्टाने स्वतः म्हटलेलं आहे की ह्याच्यावर संबंधित आपण निर्णय घ्यावा, अन्यथा तेवढी रक्कम आपण प्राथमिक शाळेचं म्हणता, प्राथमिक शाळेची 100% जबाबदारी आमची असते आणि आम्ही ती हे करतो. आपण बोलण्याची हे नाही आहे. आणि आपल्याला जर असं म्हणायचं आहे की संस्थांची काही जबाबदारी नसेल, संस्था शासनाच्या ताब्यात द्या, आम्ही सगळे त्याची हे करतो. आपण करा, आमची तयारी आहे, आमची तयारी आहे. तुम्ही आज जर दिलं, मला एवढं सांगायचं आहे की केंद्र शासन आम्हाला समग्र खाली वेगवेगळ्या, हा सिरियस विषय आहे. तुम्ही संस्थांच्या वतीने बोलायचा अधिकार तुम्हाला आहे की नाही ते बघा.
महाराष्ट्रामध्ये मोठ्यात मोठा निर्णय घेण्याची आमची तयारी आहे. तुम्ही शाळा आमच्या ताब्यात द्या. तुम्ही जर मुलांसाठीच बांधलेल्या असतील तर 1 रुपया सुद्धा न घेता वेतनेतर अनुदान आणि वेतन देण्याच्या याच्यावर आणि मेंटेनन्स करण्याच्या याच्यावर आमच्याकडे द्या. आमची आजही तयारी आहे. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो. शेवटी एवढा मोठा खर्च करत असताना मला आता बोलू द्या, तुम्ही खाली बसा. सन्माननीय खडसे साहेब. सभापती महोदय संरक्षण दिलं पाहिजे. महत्वाचा विषय आहे संरक्षण खडसे दिलं साहेब पाहिजे. एक मिनिट थांबा. संरक्षण त्यांचं पूर्ण दिलं होऊ दे, पाहिजे. ते खाली बसल्यावरती. नाही संरक्षण बोला म्हणजे दिलं मला पाहिजे. असं वाटलं की तुम्ही ते थांबल्यावर कारण बोलणार आहात. एवढा मोठा विषय ज्याला मी मांडतो, हाच विषय मी मागच्या वेळेला सुद्धा मांडलेला होता. सभापती महोदय आपल्याला आठवत असेल की मी असं म्हटलं की प्रत्येक शिक्षक आम्ही शोधून काढू की ज्याच्यावर अन्याय होतो, सगळ्या शिक्षकांना आम्ही अनुदान देऊ. ते अनुदान आम्ही चालू केलेलं आहे. आता हा प्रश्न सुद्धा महत्वाचा अशासाठी आहे, सभापती महोदय ऐकून घेतलं पाहिजे. कारण केवळ शिक्षकांचे प्रश्न घेऊन इथे येता येणार नाहीत. कारण विद्यार्थी अत्यंत महत्वाचा आहे आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो शिक्षणाचा. याचा कदाचित विसर पडला असेल, पण मला विसर पडलेला नाही. समग्र खाली केंद्र शासन अनुदान देतं. आम्ही एकाही माध्यमिक शाळेला हे अनुदान का देऊ शकत नाहीत? सगळ्या शाळा खासगी आहेत आणि सगळा खर्च आम्ही करतो, पण आम्ही मुलांना अनुदान देत नाही. मुलांपर्यंत अनुदान पोहोचत नाही. याच्यावर कधी तुम्ही विचार केलाय का? आणि ताब्यात देतो असं म्हणता तर संस्थांची मीटिंग घ्या, ताब्यात देण्याची तयारी दाखवा. मी आपल्याला सांगू इच्छितो की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसकट आणि मेंटेनन्स सकट सगळ्या शाळा राजस्थानने ताब्यात घेतलेल्या आहेत. का नाही घेऊ शकत महाराष्ट्र शासन? 100% घेऊ शकतं. सगळ्यात जास्त शिक्षणावर पगारावर खर्च महाराष्ट्र शासन करतं संपूर्ण देशामध्ये. आणि असं असताना सुद्धा मला दुःख होतं की समग्रचे आलेले पैसे आम्ही माध्यमिक विद्यार्थ्यांना आमच्या देऊ शकत नाही. त्यांना रॉबोटिक्सच्या लॅब्स देऊ शकत नाही, त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. अनेक वेळेला ह्याच्यासाठी आम्ही वेगळे पैसे बजेटमधून देतो, परंतु केंद्र शासनाचे पैसे आम्ही का देऊ शकत नाहीत? या सगळ्या शाळा खासगी आहेत, खर्च मात्र आम्ही करतो. तुम्ही जर असं म्हटलेलं असाल तर तुम्ही तसा द्या शासनाकडे प्रपोजल. मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की मी कन्व्हिन्स करेन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि एक मोठा निर्णय आपण घेऊ जो विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल. आणि मग तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये करा. तुम्ही त्या मतदारसंघात निवडून आलेले आमदार आहात, संस्था तुम्हाला मदत करते, शिक्षक तुम्हाला मदत करतात. अवश्य याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि मी एवढा मोठा निर्णय काही न विचारता सांगतोय, त्याला मला कॉन्फिडन्स आहे, कारण मी संपूर्ण भारतामधल्या वेगवेगळ्या शैक्षणिक जे धोरण आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि जर विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे तर निश्चितपणे आम्ही जर सगळंच देत असू तर मग संस्था नुसतं काय करतायत हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मग संस्था जर विद्यार्थ्यांच्या हिताच्या असतील तर निश्चितपणे त्यांनी तसा तो निर्णय घ्यावा. दुसरं असं मॅडम मी सभापती महोदय मी सांगितलेलं आहे की कोर्टाचा जो निर्णय तो आम्ही तपासून बघतोय. आमच्यावर सुद्धा बंधन आहे कोर्टाचा निर्णयाचं पालन करायचं. आणि कोर्टाच्या निर्णयावर या सभागृहामध्ये चर्चा होऊ शकत नाही. शासनाने त्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे, तो आम्ही घेऊ. याच्यासाठी मी सांगितलं की कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली आम्ही माहिती मागवलेली आहे आणि अप्रोप्रिएट निर्णय आम्ही घेऊ. शेवटी कुठलाही दोष आम्ही आमच्यावर सुद्धा ओढावून घेणार नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे मी सभापती महोदय सांगू इच्छितो, समग्रचे तरी पैसे ह्याच्यामधून येतात, ड्रेसचे पैसे आम्हाला थोडंच अनुदान द्यायला लागतं. पण अनेक ग्रामीण भागातली मुलं अनवाणी पायाने शाळेला जात असतात, त्यांना सुद्धा बूट देण्याची, सॉक्स देण्याची सगळी व्यवस्था आम्ही का केली? आम्हाला विद्यार्थ्यांची काळजी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करण्यासाठी मी शिक्षण मंत्री झालेलो आहे. हे पहा, सन्माननीय खडसे साहेब रुलिंग आता नाही. सभापती महोदय, माननीय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी जी घोषणा केली की जर खासगी माध्यमिक शाळा सरकारकडे कोणी द्यायला तयार असेल तर ते तुम्ही घ्यायला तयार आहे, बरोबर आहे? नाही त्यांचा होऊ दे ना. तुम्ही बरोबर का चूक नका विचारू. चुकीचं असेल तर ते उभे राहतील. तुम्ही तुमचं तुम्ही पूर्ण बसा. करा ना खडसे साहेब. हा करायची सुद्धा तयारी मी दाखवलेली आहे. आता हा जो निर्णय घोषित केला की जर खाजगी शाळा राज्य सरकारकडे कोणी द्यायला तयार असेल तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मी अभिनंदन करतो की अशा अनेक शाळा आहेत की ज्या सरकारला चालवायला द्यायचं आहे. त्यांची मालमत्ता तुम्ही विकत घ्या, त्यांच्या जमिनीचे पैसे देऊन टाका. मग आमची मालमत्ता आहे ना ते, मग काय फुकट देणार आहे का तुम्हाला? चला खडसे साहेब फुकट देणार आहे का तुम्हाला बिल्डिंगा? तुम्ही आव्हान प्रश्न करा, विचारा. पत्रक काढा की ज्यांना द्यायचं असेल प्रश्न त्यांनी विचारा, आमच्याकडे खडसे ताब्यात साहेब. आम्ही घ्यायला तयार आहे. इमारती वगैरे जागांचा पैसा त्यांना तुम्ही देऊन टाका आणि तुम्ही तुमच्या घेऊन टाका. ठीक आहे खडसे साहेब, प्रश्न झाला का आपला?
जागा सरकारी असल्या तर सरकारचं सोडून द्या. खडसे पण साहेब जागा जर खासगी असतील, इमारती खासगी असतील, तुम्हाला का फुकट खडसे द्यायचं साहेब का? प्रश्न झाला ना. एक तर सरकार खडसे रुपया साहेब, अनुदान प्रश्न झाला. विद्यार्थ्यांना देत नाही. खडसे साहेब प्रश्न पूर्ण करा प्लीज. हे पहा, आता हा विषय जो आहे ना, ते आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या विषयापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि सन्माननीय केसरकरजी, आपण खरंच ऐतिहासिक विधान केलेले आहे. इतक्या वर्षामध्ये मी तर ऐकलं नव्हतं. परंतु आपण आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा करा. संस्था चालक मध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे संस्था चालक आहेत जे शिक्षण शुल्क विधेयकाच्या कामामध्ये आपल्या बरोबर होते, त्यांच्याशी चर्चा करा, साधक बाधक विचार करा आणि मग तुम्ही म्हणालात की तरी सरकारची तयारी आहे. एक मिनिट ऐका जरा, बाकीचे रुलिंग पाहिजे ना तुम्हाला, तर मी रुलिंग देण्यापेक्षा माझी आपली सूचना करते. तरी असं वाटलं सरकारला की आमची घ्यायची तयारी आहे, तर मला असं वाटतं की ह्या संस्था चालवणारे लोक, त्यानंतर शिक्षक, विद्यार्थी, शाळा म्हणजे काय आपली अशी एक जहागीर नाही ना की घेतली न उचलली न टाकली. एक धोरणात्मक प्रश्न आहे. तर मी आपल्याला काय विनंती करीन की याच्यावर साधक बाधक चर्चा करून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सरकारची सजेशन असेल आणि त्या संदर्भात शिक्षण संस्थांची तयारी असेल तर याच्यावर धोरणात्मक चर्चा होऊ शकेल. मी या अधिवेशनातच चर्चेला परवानगी देते. तुम्ही शांत राहा, त्याप्रमाणे जे आहे ते. ठीक आहे, ऐका शांत. हा, सभापती महोदया, राखून नाही ठेवणार. हा. सभापती महोदया, मी त्यांनी दिलंय आज तुम्हाला सुद्धा पाहिजे ते. सांगितलेलं आहे की 100% खर्च शिक्षकांवरचा आम्ही देतो. तुम्हाला असं म्हणणं आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा 100% द्यायचा, तर मग संस्था नेमकं काय करणार आहेत याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आणि संस्थांनी ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या डोनेशन्स आहेत. मोठ्या संस्था आहेत आपल्याकडे, केवढ्या मोठ्या, रयत सारखी एवढी मोठी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये. सगळं लोकांच्या पाठिंब्यातून ते उभं राहिलेलं आहे. ते काय कमर्शियल नाही आहे. कमर्शियल सभापती महोदया, मी आपल्याला सांगू इच्छितो, सभापती महोदया जरा प्लीज, जरा एक मिनिट. सभापती महोदया, मी असं सांगितलं की तुम्हाला हित बघायचं आहे ना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, तर एक मोठा निर्णय हा संस्थांनी सुद्धा केला पाहिजे की आम्ही आमचं मन मोठं करतोय. ज्या ठिकाणी लोन काढून इमारती बांधलेल्या असतील तो एक वेगळा विषय आहे, परंतु आपण चर्चा करून लोकांच्या सांगा. वर्गणीतून जिथे इमारती बांधलेल्या आहेत तिथं ते पैसे संस्थांना अहो, का वंजारी साहेब, द्यायचे? खाली बसा. सरकारची, सभापती महोदया, माझी अशी विनंती आहे की सरकारची जशी जबाबदारी आहे तशी त्यांची सुद्धा जबाबदारी आहे ना शिक्षणाच्या संदर्भात. मी हा मुद्दा का काढला याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की केंद्राचं जे अनुदान येतं ते आपण विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचत बोललात, नाहीत, कारण या मंत्री खासगी महोदय. संस्था आहेत. आणि ह्या खासगी संस्था असल्यामुळे हे आम्ही मदत विद्यार्थ्यांना करू शकत नाही. तर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने असा निर्णय घ्यायची संस्थांची तयारी असेल आमच्याकडे तसं कळवावं. नाही, मी केसरकर साहेब, याच्यावर मंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन. आपण याच्यावरती साधक बाधक चर्चा करून करून मग निश्चितपणे सांगा. करू. मला असं वाटतं परत हे 25 मिनिटं झाली आहेत, 10 मिनिटं आपली 289 मध्ये गेलेली आहेत. मी पुढचा प्रश्न पुकारते. 17,248 सन्माननीय विजय उर्फ बाई गिरकर या प्रवीण दरेकर, निरंजन डाकळे, शिंदे साहेब. सभापती महोदय, शिंदे साहेब, पटलावरचा प्रश्न नाहीये, धोरणात्मक प्रश्न चर्चेचा क्रमांक मी 17,248. रुलिंग दिलेला आहे आणि मी सांगितले की याच्यावर चर्चा मंत्री करा. महोदय. परत तेच तेच बोलू नका. चला, महोदय, पुढचा प्रश्न मंत्री घेतलेला आहे 17,248. शिंदे साहेब, खूप चर्चा झाली. बाकीचे प्रश्न 17,248. महत्त्वाचे आहेत. आणि हा धोरणात्मक विषय आपल्याला माहिती आहे, तर कसं काय एका वितरित केल्याप्रमाणे सभापती हो, महोदय, उत्तर आहे, नवीन काही नाहीये त्यात. कोकणच्या आधी बोलले दृष्टीनं सगळं सभागृहात ते. अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असा हा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाचं जे काम सुरू आहे ते अत्यंत संत गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. त्याला प्रश्न जर विचारा. सरकारची इच्छा असेल तर सभापती महोदय समृद्धी मार्ग महामार्ग करून त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आणि आज तर महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री हे कोकणातले सिंधुदुर्गचे आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. विशाल धरून आणि विचारा, त्याच्यामुळे काहीतरी आता सभापती महोदय कोकणवासियांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भात एक बैठकी मंत्रालयात कोकणच्या आमदारांची लोकप्रतिनिधींची घेतली. माझा स्पेसिफिक प्रश्न 2 आहेत. एक म्हणजे टाइम बाउंड, हे काम कधीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे? कारण मुंबईचा ठाण्यातला चाकरमानी कोकणात सतत जाय करत असतो उत्सवानिमित्त आणि त्यामुळं वर्षानुवर्ष हा महामार्ग रखडलाय. ते काम कधी पूर्ण होणार आणि कोकणच्या जनतेला दिलासा देणार? आणि नेमक्या ह्या कामातल्या काय अडचणी आहेत ज्या कारणास्तव आतापर्यंत हे काम संत गतीनं चाललं रखडलं? हे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत.
सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरजी आणि सन्माननीय कोकणचे असणारे सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी असणारा हा अत्यंत महत्वाचा असा विषय. गेली 10 वर्ष सातत्याने हा रस्ता आणि या रस्त्याची असणारी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीबद्दल वारंवार सभागृहामध्ये चर्चा होते. खर तर हा जवळजवळ 550 किलोमीटरचा असणारा रस्ता हा बीओटी तत्वावरती देण्याच्या संदर्भातला हा निर्णय करण्यात आला. आणि खर तर आदरणीय गडकरी साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की हा रस्ता आणि या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता आणि रस्त्यावरती होणारे अपघात या दृष्टिकोनातून याला बीओटी तत्वावरती करणं आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने पॅकेज, हे 10 पॅकेज मध्ये हा रस्ता करण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतल्यानंतर त्या सर्व गोष्टींमध्ये अनेक अडचणी होत्या. मला थोडंसं सविस्तर यासाठी सांगितलं पाहिजे की त्या वेळेला ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी जवळजवळ 10 वर्ष या सर्व विषयाला या कालावधी लागला. यामध्ये भूसंपादन हा सर्वात मोठी असणारी अडचण होती. या भूसंपादनाच्या नंतर सरकारी कामांमध्ये असणाऱ्या काही अडचणी होत्या. म्हणजे वन खात्याच्या असणाऱ्या जे त्यामध्ये असणारी जी वन खात्याची असणाऱ्या परवानग्या असतील त्यासाठी असणाऱ्या अडचणी होत्या. आणि ह्या सगळ्या अडचणी करत आता या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह दिशेने काम व्हायला सुरुवात झाली. यामध्ये बांद्यापासून राजापूर म्हणजे सिंधुदुर्गामध्ये सर्वच्या सर्व रस्ता आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे. रत्नागिरी असेल किंवा रत्नागिरीमध्ये असणारा जो रस्ता आहे त्या रत्नागिरीमध्ये असणाऱ्या रस्त्यांमध्ये त्यामध्ये असणारा परशुराम घाटामधला असणारा रस्ता आणि त्या रस्त्याला असणारी तिथे असणारी डोंगराळ भाग, त्या डोंगराळ भागाचा जो त्याला कटिंग करणं हे फार कठीण होतं. आणि हे कटिंग यासाठी होतं की तिथली असणारी माती, जी ढिसाळ माती आणि त्यामध्ये असणारे दगड हे खाली असणाऱ्या गावांमध्ये पडत होते आणि त्यामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये कटिंग केल्यानंतर ढासळत होता. या सगळ्या गोष्टी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यासाठी पर्यायी रस्ता असणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून चिरणीचा असणारा जो रस्ता आहे तो चिरणीचा असणारा पर्यायी रस्ता जो गेली अनेक वर्ष जिल्हा परिषदेकडे होता, जिल्हा परिषदेकडून त्याला 40 वर्षानंतर आता त्याला पुन्हा त्याचा दर्जा उन्नती करून त्याला अंतिम टप्प्यामध्ये त्यालाही सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. आणि पर्यायी एक रस्ता असला पाहिजे आणि म्हणून चिरणीचा असणारा जो रस्ता आहे तो आता परशुराम घाटासाठी पर्यायी रस्ता म्हणून आता त्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मे महिन्यामध्ये त्याच्या तिथे असणारे पूल असतील आणि तिथला असणारा रस्ता असेल, या दोन्हीच्या दोन्ही कामं पूर्ण होतील. आणि नंतर हा परशुराम घाटामध्ये जो रस्ता बंद होतो पावसाळ्यामध्ये, ती जी अडचण आहे ती अडचण दूर होईल. अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे काय तर पनवेल भागापासून कासू पर्यंत आणि कासू पासून इंदापूर पर्यंत हा असणारा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती हे 84 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि हा 84 किलोमीटरचा हा रस्ता प्रश्न पण आणि या रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणारा पूर्वीचा कॉन्ट्रॅक्टर सुप्रीम तोच विषय चाललाय ना मुंबई गोवाचा. या संबंधित की जे 84 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा 84 किलोमीटरचा रस्ता आणि या रस्त्यावरती असणाऱ्या अडचणी या फार मोठ्या प्रमाणात होत्या. यामध्ये भूसंपादनासाठी असणारे विषय हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित होते. परंतु गेल्या काही दिवसामध्ये यामध्ये भूसंपादनासाठी असणारे विषय, तिथे असणारी भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. तिथे एका कुटुंबामध्ये असणारी मंडळी ही 3-4 भावंड असली की 3-4 भावंड हे एक दुसऱ्याबरोबर त्यांचे लवाद सुरू राहिल्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रलंबित राहत राहिल्या आणि जवळजवळ 1556 प्रकरणं अशा पद्धतीची प्रलंबित आहेत. पण मला सांगायला आनंद होतो की मी या संदर्भामधला निर्णय तिथल्या असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर घेतलाय आणि यांचं 100% पैसे हे आम्ही जमा केले आहेत. आणि 3D ज्याला म्हणतो 100% ऍक्विजिशन आत्ताच्या कंडिशन मध्ये त्या संपूर्ण रस्त्याचं झालंय. त्यामुळे 100% झाल्यामुळे आता ज्यांचे पैसे प्रलंबित आहेत त्यांना पैसे कोणाकडे मागावे लागतील तर ते त्या संबंधित डिपार्टमेंटकडे मागावे लागतील आणि प्रोटेक्शन घेऊन हे काम जे आहे की जे काम या लक्षवेधीमध्ये जे सांगितलंय यामध्ये मोठे अपघात होत आहेत, हे काम 100% पूर्ण झालं पाहिजे 3D पद्धतीने. म्हणजे 3D याचा अर्थ काय तर आम्ही 100% ऍक्विजिशन पूर्ण झालेलं आहे.
त्यामुळे या रस्त्याचं पूर्णच्या पूर्ण ऍक्विजिशन जे गेल्या काही वर्ष पूर्ण झालं नव्हतं ते आता पूर्ण पैसे हे जमा केल्यामुळे या रस्त्याचं काम आता पूर्णच्या पूर्ण ताकदीने पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलाय. सुप्रीम म्हणून जो पूर्वीचा असणारा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्या कॉन्ट्रॅक्टरचं कोर्टामध्ये त्याचे जे पूर्वीचे पैसे होते त्या पैशाच्या संदर्भात लवाद सुरू आहे. तो लवाद वेगळा करण्याचं काम हे सुद्धा शासनाच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि त्यामुळे आता नव्याने 2 कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्याचं ठरवलंय. एक काम जे आहे ते JM म्हात्रे यांना अर्ध काम दिलेलं आहे. पनवेल पासून कासू पर्यंतचं असणारं जे काम होतं ते काम पहिल्या टप्प्यामधलं काम जे आहे ते त्यांना दिलंय आणि कासू पासून इंदापूर पर्यंतचे जे काम आहे ते सुद्धा काम हे कल्याण टोल या कंपनीला दिलंय. मी मध्यंतरीच्या काळामध्ये बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांना लागणारं मटेरियल हे मटेरियल त्यांना उपलब्ध होत नाही. या संदर्भात ज्या वेळेला सांगण्यात आलं तर त्यांना ज्या ठिकाणी खाण हवी होती त्या खाणच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेणं अपेक्षित होतं. मी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना सांगितलं की एखाद्या कामासाठी लागणारी खाण विशिष्ट प्रकारची जी खाण लागते त्या ज्या ठिकाणी हवी कलेक्टरशी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की युद्ध पातळीवरती त्यांना त्या संदर्भातल्या परवानग्या द्या आणि मग 23 तारखेला म्हणजे 23 तारखेला गुढीपाडव्याच्या नंतर गुरुवार चांगला आहे कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं गुरुवारी त्या सर्व कामांना सुरुवात करण्याच्या संदर्भात सांगितलं आहे आणि असेही निर्देश दिले की हा रस्ता जो आहे तो चौपदरीकरणाचा असणारा रस्ता आहे. त्या चौपदरीकरणाच्या रस्त्यावरती या अगोदरच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी हे रस्त्याचं काम करत असताना अडचणी येत असतात. त्यामुळे सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन जयंत पाटील साहेब त्या दिवशी त्या बैठकीला होते. संबंधित तटकरे साहेब हे सुद्धा ऑनलाईन त्या बैठकीला होते. बरीच जण त्या बैठकीला होते. मी असं त्यांना सांगितलं की मे महिन्यापर्यंत सिंगल लेन जी सिंगल लेन आहे ती सिंगल लेन ही पूर्ण झाली पाहिजे आणि त्यासाठी एक नव्या पद्धतीने काम करायला सांगितलं. गडकरी साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये असं ठरवलं की महिन्यातून एकदा ड्रोनच्या माध्यमातून तिथली असणारी परिस्थिती काय की तिथलं काम कसं चाललंय हे बघण्यासाठी त्यांनी अशी पद्धत अवलंबली. मी असं सांगितलं की हा रस्ता हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी डे टू डे सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती काम झालंय या संदर्भातलं सुद्धा ड्रोननी त्याचं चित्रीकरण करण्याच्या संदर्भात सांगितलंय आणि ते सगळं बघण्यासाठी जवळजवळ 10 ड्रोन त्यासाठी लागणार आहेत. ते ड्रोन सुद्धा त्यांनीच विकत घ्यावे आणि एक एक जी त्यामध्ये या संदर्भामध्ये त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय. नॅशनल हायवेची असणारी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती या सगळ्या माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरने किती काम त्या पूर्ण दिवसामध्ये केलंय सकाळी त्यांनी ते पाहायचंय संध्याकाळी त्यांनी ते पूर्ण लोड करायचंय. एवढ्या युद्ध पातळीवरती हे जर काम केलं तरच हे काम होणार आहे. हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे याची मला पूर्ण कल्पना होती आणि म्हणून मी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्हाला आम्हाला सर्वांना अत्यंत महत्वाचा असणारा हा रस्ता जर आम्हाला कंप्लीट करायचा असेल शासन म्हणून त्यामध्ये सर्व लागणारे पैसे सर्व लागणारी व्यवस्था जर पूर्ण करत असेल तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी यामध्ये एकत्रपणे हा रस्ता पूर्ण होण्यासाठी माझं त्यामधलं काय योगदान आहे तर मला वेळ त्यामध्ये दिला गेला पाहिजे. तिथे असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कशा पूर्ण करता येतील त्यासाठी मला काय करता येईल. हे काम 10 वर्षापासून सुरू आहे. 10 वर्षा अगोदर केलेलं काम हे कदाचित 10 वर्षानंतर त्या कामामध्ये कुठेतरी त्या कामामध्ये अडचण असेल म्हणजे तिथे झालेले पूल असतील ते पूल कदाचित काम पाऊस या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित निकृष्ट झाले असतील तर ते निकृष्ट झालेल्याचं त्याचं ऑडिट करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि ते ऑडिट करण्याच्या संदर्भात सुद्धा आपण निर्देश दिले. शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंगल लेन मे महिन्याच्या अगोदर म्हणजे पावसाच्या अगोदर सिंगल लेन पूर्ण झाला पाहिजे आणि डिसेंबरमध्ये दोन्ही लेन हे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नासाठी आपण सर्वजण सभागृहातील सर्व त्या भागातील असणारे लोकप्रतिनिधी यांचं सुद्धा सहकार्य यासाठी आवश्यक आहे. कारण या ठिकाणी असणारे जे लवाद आहेत की जे 1556 लवाद जे बाकी राहिलेत कदाचित ही सर्व मंडळी ही 100% ऍक्विजिशन झालाय असं ज्यावेळेला आम्ही म्हणतोय त्यावेळेला हे सर्व मंडळी लोकप्रतिनिधींकडे जातील. आमचे पैसे मिळाले नाहीत तर पैसे मिळाले नाहीत तेव्हा आपण त्यांना सांगितलं पाहिजे की आपले असणारे पैसे हे शासनाकडे डिपॉझिट आहेत. तुम्ही तुमचं आपसामध्ये ज्या वेळेला मिटवाल त्यावेळेला तुमचे पैसे हे तुम्हाला मिळतील. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना तिथल्या असणाऱ्या छोट्या लोकप्रतिनिधींना समजून सांगण्याची गरज आहे.
कारण 100% ऍक्विजिशन झाल्याशिवाय काम होणार नाही. आताच प्रवीण दरेकरांनी जेव्हा सांगितलं, त्यांनी हे सांगितलं की समृद्धी मार्ग हा लवकर तयार झाला. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी 100% ऍक्विजिशन झालं होतं. या ठिकाणी हे जे सगळे वाद होते, त्या वादांमुळे तिथले असणारे लोकप्रतिनिधी प्रत्येक कोणतरी अडचणीचा असला की त्याला घेऊन येतात अधिकाऱ्यांबरोबर, तिथले असणारं काम बंद पडतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणताही पक्ष, राजकीय पक्ष असू दे किंवा कोणीही असू दे, काम जर आम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्या कामाच्या आणि सरकारच्या पाठीशी उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे. एवढीच विनंती करतो. मी हे सविस्तर हे उत्तर यासाठी दिलं की वारंवार या संदर्भातल्या 3 बैठका झाल्यात. तिन्ही बैठकांमध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन तिथल्या असणाऱ्या लोकांच्या अडचणी काय त्याही समजून घेतल्या आहेत. परंतु याच्यातून मार्ग जर काढायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या संदर्भामध्ये एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. धन्यवाद. सन्मान्य जयंत पाटील. सभापती महोदया, मंत्री महोदयाने उत्तर दिलं आणि सांगितलेली गोष्ट गेल्या आठवड्यात त्यांनी बैठक पण लावली. मी 10-15 मिनिटं उशिरा गेलो होतो बैठकीला. सभापती महोदय, 2च प्रश्न आहे, उत्तर तुम्ही चांगलं दिलं. अलिबागकडे वळणारा वडखळचा रस्ता तयार आहे, तिथे एकाने अडवल्यात, 100% तुमच्या ताब्यात आहे. तो तुम्ही लगेच केला पाहिजेत आणि तो 8 दिवसामध्ये केला पाहिजेत. फक्त त्याच्यामध्ये 10 ट्रक माती टाकायची आहे. तेवढं तुम्ही एक आश्वासन मला द्या. दुसरा एक प्रश्न, अहो मध्ये कॉमेंट नका करू. फाईल पाठवा मला. मी जास्त बोलत नाही, मी थोडक्यातच मी बोलतो आणि माझे 2च प्रश्न आहेत. सभापती महोदया, दुसरा प्रश्न, रामवाडी जवळ गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात पेणला ट्रॅफिक जाम होतं. मंत्री महोदय, आपल्याला पण माहिती आहे. त्या ठिकाणी पूर्ण रस्ता झालेला आहे. त्या ठिकाणी एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग रस्त्यामध्ये आहे. ऍक्विशन मध्ये कोणाला किती पैसे द्यायचे हे अधिकाऱ्यांमध्ये वाद आहे म्हणून थांबलेला आहे. सभापती महोदय, माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अधिवेशन संपण्यापूर्वी तो वाद मिटला पाहिजे आणि रस्त्यामध्ये किती अंतर बिल्डिंग पाहिजे नियम ठरलेले आहेत आणि ती रस्त्याच्या तो नियम डावलून ती तशीच बिल्डिंग राहिली पाहिजे. कारण अधिकाऱ्यांना पैसे दिले जात नाहीत, त्यांनी ते मागतात. म्हणून जे तिथे सोसायटी आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे. सभापती महोदय, हे 2च प्रश्न माझे आहेत. आणि तिसरा छोटा प्रश्न, या संपूर्ण प्रोजेक्टचं इंदापूर पर्यंत इस्टिमेट किती आहे होतं आणि आज त्याचं किती पेमेंट झालं आणि याच्या पुढे किती पेमेंट द्यावं लागणार आहे? सन्माननीय सदस्यांनी गेला होता ना तुम्ही? ज्या ज्या सूचना या संदर्भात केल्यात त्या सूचना नक्कीच त्या सूचनांचं येणाऱ्या काळामध्ये ती बैठक घेऊन आज एक सांगता बैठक येणार झाली ना, नाही त्यावेळेला की झालं नाही का निराकरण? तिथल्या असणाऱ्या बिल्डिंग त्याच्या ऍक्विजिशन साठी नक्की काय करता येईल मला सांगता येणार नाही. परंतु प्रत्येक तिथे असणारी विषय हा त्या रस्त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्या प्रत्येक विषयाला मार्गी कसं लावता येईल ते लावता येईल. इथे असणारा पनवेल ते कासू या रस्त्याला 151 कोटी रुपये आणि त्याचबरोबर कासू ते इंदापूर याला 332 कोटी रुपये हे आता नव्याने कॉन्क्रिटीकरणासाठी जे लागणार आहे. आणि पहिलं जे झालंय त्या संदर्भामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च झालाय. या संदर्भातली सर्व विषय हे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. कोर्टामध्ये प्रलंबित यासाठी आहेत की त्यांनी केलेला खर्च आणि त्यांनी अधिकतर मागितलेले पैसे त्यावरती आता एक नवीन लवाद आणि या सगळ्यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तो विषय इथे बोलणं हे थोडंसं उचित होणार नाही. परंतु जर मला खाजगीमध्ये जर त्यांनी विचारलं तर ती पूर्णच्या पूर्ण जी माहिती आहे ती माहिती मी देईन. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये असं होतं की ज्या वेळेला आपण अधिकची माहिती ज्या वेळेला देतो त्यावेळेला आता त्यांनी आपल्याला परवानगी दिली. परवानगी यासाठी दिली आहे की त्यांनी सांगितलं की जे कोर्टामध्ये होईल लवाद जे ठरवेल ते लवाद शासन म्हणून त्यांना पैसे द्यायला तयार आहे. या संदर्भात आपण त्यांना आश्वासित केलं. नाहीतर अन्यथा ठिकाणी असं होतं की ज्या वेळेला एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला आपण टर्मिनेट करतो तर तो असं म्हणतो की मला पहिले पैसे द्या, माझे ठरलेले पैसे पहिले द्या, नंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करा. परंतु या केसमध्ये सरकार, मी असेन, आम्ही सगळेजण एकत्र बसून त्यांना ही वस्तुस्थिती समजून सांगितली की हा रस्ता किती महत्वाचा आहे, कसा महत्वाचा आहे
आणि मग त्याने समोरच्या कॉन्ट्रॅक्टरने पण काम करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं चर्चा करणं थोडस आजच्या या घडीला उचित ठरणार नाही, परंतु जी माहिती हवी असेल ती माहिती मी देण्यात येईल. सन्माननीय अनिकेत तटकरे. धन्यवाद सभापती महोदय. माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तर दिलं. खरं तर 5 वर्षामध्ये माझ्या 5 लक्षवेधी झाल्या, पण आज मंत्री महोदयांचे खरोखर आभार मानतो. मी माहिती आहे, कोकणवासियांच्या माहिती. वतीने तुम्ही आभार सगळीकडे मानतो की जा, आपण राज्यात पूर्णपणे विस्तृतपणाने या संदर्भातलं उत्तर दिलं. मान्य मंत्री महोदय, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे स्ट्रक्चर्स आहेत जुने, या संदर्भातलं लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा अशी विनंती आहे. कारण मुख्य रस्त्यावर जाण्यामुळे बाजारपेठेचे 2 भाग होतात का काय अशी शंका बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या बाबतीत आणि त्याचबरोबर कशेडी घाट आणि आपला खेड ते लोटेपर्यंत जाणारा जो घाट आहे, तिथे 2 ग्रेडियंटचा अपघातग्रस्त आहेत. आपल्याला सुद्धा त्या संदर्भातली कल्पना आहे. त्याबाबत सुद्धा आपण त्वरित म्हणजे टेक्निकल टीम सोबत त्या दिवशी मीटिंग मध्ये सुद्धा याबाबत मी प्रश्न मांडला, पण त्याबाबत सुद्धा लवकरात लवकर अपघाताच्या बाबतीत जे वारंवार वाढत आहेत घटना, याबाबत आपण काय निर्णय घेणार. आणि मगाशी भाईनी ज्याचा उल्लेख केला ती रोहित कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण सोसायटी आहे. त्यांना साहेब असं उत्तर आलंय की आता आम्ही हे काही अधिग्रहण करणार नाही. म्हणजे रस्त्यापासून हायवे पासून 3 मीटरवरती बिल्डिंग आहे आणि केंद्र शासनाने असं एक सांगितलं की आता आम्हाला त्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे ॲक्वेशनची प्रोसेस थांबलेली आहे. या बाबतीत आपण कधीपर्यंत या रोहित कॉम्प्लेक्स आणि त्याचबरोबर उर्वरित जे आपण 1556 मगाशी प्रलंबित दावे आहेत या संदर्भात सांगितलं, याबाबत कधीपर्यंत निर्णय घेण्यात येईल. आणि आपण 1 लेनचं सांगितलं मे पर्यंत होईल, पण शेवटचा पूर्ण टप्पा हँडओव्हर कधीपर्यंत होईल याचं सुद्धा उत्तर आपण दिलं तर बरं होईल. शॉर्ट मध्ये थोडक्यात उत्तर दोन्ही द्या आणि त्यांना मीटिंगला बोलवा परत. विषय अत्यंत महत्वाचे आहेत. खेडमध्ये असणाऱ्या सगळ्या विषयांसंदर्भात सांगितलं. मी 2 वेळा या संदर्भामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली आणि जवळजवळ तिथे असणारे ब्लॅक स्पॉट जेवढे आहेत त्याला उपाययोजना करण्यासाठी प्रत्यक्षपणे उपाययोजना होत नसतील तरी स्कोप ऑफ वर्क वाढवा आणि त्यामध्ये काम करा असं सांगितलं. आणि खेडच्या जवळचा असणाऱ्या जो विषय आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहेत, तो गेल्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सांगितल्यानंतर त्याच्यामधली उपाययोजना करायला सुरुवात झाली आणि गेल्या 60 दिवसामध्ये तिथे अजून तरी निदान कोणताही तो स्कोप ऑफ वर्क वाढून तिथे असणारं जे वळण आहे त्या वळणाच्या संदर्भातला निर्णय घेतलाय आणि नव्याने त्या ठिकाणी कोणते आता तरी निदान ऍक्सिडेंट झालेले नाहीत. त्यामुळे सर्व तिथले असणारे विषय आणि त्या सगळ्या विषयांना मार्गी कसं लावलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून छोटे विषय असू दे किंवा मोठे विषय असू दे, त्यामुळे नक्की विचार शासन म्हणून केला जातोय. आणि आदरणीय गडकरी साहेबांना ऑलरेडी या संदर्भामधल्या सर्व विषयांची कल्पना दिली आहे आणि गडकरी साहेबांनी सुद्धा यामध्ये पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलाय. त्यामध्ये लागणारे अधिकचे जे काही पैसे असतील ते पैसे सुद्धा देण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं. सन्माननीय जानकर. महोदय, अरे कोकणातला माझा प्रश्न आहे भाई. त्यांचं नाव हा माझी जागा आहे. त्यांचं नाव आहे. भाई असं नाही नाही केलं. नाही, जानकरांचं नाव महाराष्ट्र आहे. राष्ट्रीय आमचा भाई. अरे देणार आहे त्यांना, असं काय करतात ते तुमच्यावर नाही येत का? आमचा पक्ष राष्ट्रीय भाई. तुम्ही असं काय? माझी आपल्याला सभापती महोदय विनंती आहे की 1 लेन करण्यासाठी मंत्री महोदयांनी उत्तर चांगलं दिलं की मे मध्ये होतोय, पण 4 लेन कधी होणार हा माझा प्रश्न आहे. डिसेंबर सांगितलं का? दोन्ही विषय मी सांगितले की सिंगल लेन जी आहे ती मे महिन्यापर्यंत पूर्ण यासाठी म्हटलं की पावसाळ्यामध्ये तो रस्ता पूर्ण खराब होतो. त्यामुळे सिंगल लेननी सुद्धा तो गेला तरी त्याचा फायदा हा कोकणवासियांना होईल. आणि जी दुसरी लेन आहे ती दुसरी लेन सुद्धा डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सन्माननीय भाई जगताप. सभापती मध्ये आपले आभार आहेत. संपलं. कारण या प्रश्नाचा इतका काठाकोट झालाय या दोन्ही सभागृहामध्ये. दुर्दैव असं की तुम्ही जे अतिशय चांगलं उत्तर दिलं त्याबद्दल तुमचा मी या ठिकाणी स्वागत करतो. परंतु परत एकदा मागे घेऊन जातो, जेव्हा आम्ही तिथे होतो आणि तुम्ही इकडे होता त्यावेळेला सुद्धा हे प्रश्न विचारले गेले. आम्हाला गडकरी साहेबांच्या कामाच्या त्यांची जी एक हे आहे, कुवत आहे, जिद्द आहे, पॅशन आहे, त्याबद्दल अजिबात मनात शंका नाही. परंतु आपण जेवढी उत्तरं दिली हीच उत्तरं गडकरी साहेबांनी दिली होती, तुम्हालाही माहिती असेल. आणि त्यांनी अगदी जिद्दीने सांगितलं होतं 1 वर्षामध्ये कंप्लीट करू. चला
तो आता इतिहास मी उकरून काढत नाही, परंतु आता जे आपण उत्तर देत आहे ते मात्र या मे मध्ये एक लेन सुरू झाली पाहिजे. त्यासाठी आपण जी काही उपाययोजना केल्या, ड्रोन असतील, खरोखरच स्वागत करीन मी या गोष्टीचं. नेहमी काही विरोधात बोलायला पाहिजे असं नाही. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं स्वागत व्हायलाच हवं आणि त्याचं मी स्वागतच करीन. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये एक प्रत्येक महिन्यामध्ये जर आढावा बैठक या सगळ्या प्रतिनिधी बरोबर घेतली तर आपल्याला कळेल की बाबा कुठे अडलंय का. प्रतिनिधीने काय तिथले, कारण लोकप्रतिनिधी असतात त्या भागातले, त्यांना बोलवता येतील, त्यांना सांगता येईल, तर ते आपण करणार का. महिन्यातनं एखादा आढावा बैठक. आणि कोकणामध्ये मी राहतो, मला कुठल्याही बैठकीचं मला काही माहित नव्हतं, ते महत्वाचं नसलं तरी या बाबतीमध्ये आपली भूमिका आपण स्पष्ट कराल का. सन्माननीय भाई जगताप साहेबांनी जे सांगितलं की महिन्यातून एकदा बैठक या संदर्भातली प्रोग्रेस काय झाला या संदर्भातली घेण्याच्या संदर्भात सांगितलंय ही बैठक घेतलीच जाईल. परंतु या व्यतिरिक्तही यामध्ये जी अडचण होती ती यामधली असणारी जी अडचण आहे ती अडचण यासाठी होती की इथली असणारी जागा आणि भूसंपादन. आज भूसंपादन हा सर्वात मोठा असणारा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक जण येऊन ते अडवण्याचं काम करत होते आणि ते सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून 100% ऍक्विजिशन, त्याला 3D म्हणतात, ते आता झालंय. हे मी सभागृहात यासाठी सांगतोय की त्या वेळेला त्या ठिकाणचे असणारे लोकप्रतिनिधी याचे पैसे मिळाले नाहीत यासाठी जेव्हा येतात त्यावेळेला तिथला असणारा जो अधिकारी आहे, तिथले असणारी जे डिपार्टमेंट मधले असणारे प्रांत असेल किंवा त्याच्याकडे किंवा त्या डिपार्टमेंटकडे आता पैसे जमा आहेत. आता ते जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी त्या त्यांच्याशी संबंधित आहेत. मी संबंधित तिथले असणारे जे पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याशी सुद्धा बोललोय की 9 महिन्यामध्ये जर त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन लागलं तर पोलीस प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे, हे आपण त्यांना सांगितलंय. त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते पूर्ण काम करण्यात येईल. सन्मान निरंजन डावखरे. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेलं आहे. मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आपणही सभापती महोदय या प्रश्नाला उपप्रश्न विचारण्यासाठी बरीचशी संधी दिली, त्यासाठी आपलेही आभार व्यक्त करतो. माझे काही फक्त स्पेसिफिक प्रश्न आहेत की आता आपण मान्य केलेत की 10 वर्ष हा विषय चाललाय. चव्हाण साहेब, मंत्री महोदय, आपल्याच काळामध्ये हे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकेल, कारण जी आत्मीयता लागते ती आपल्याकडे आहे आणि हे काम आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण होईल हा विश्वास आम्हाला आहे. पण 10 वर्षापूर्वी हा विषय 4 लेनिंगच्या संदर्भातला चालू केला. आज JNPT मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. आंग्रे पोर्ट असेल, त्याचबरोबर नाणार असेल, हे सगळे आपले जे एव्हेन्यूज ओपन होत आहेत तर या रस्त्याला कमर्शियल व्हॅल्यू पण मोठी आले. तर पुढे जाऊन आपण 6 लेनच्या संदर्भातला याचा विचार करणार का. अरे आता हेच काय झालं थोडं नको रे उत्तर. सन्माननीय निरंजन डावकरे साहेबांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचनांचा नक्की आदर केला जाईल. हे पण आता खूप दीर्घकाळ उत्तर दिलेलं आहे. त्यांनी जे काय आपल्याला सांगितलं की लवकरात लवकर पूर्ण करणार, डिसेंबर पर्यंत होणार, तर डिसेंबरच्या अधिवेशनात प्रश्न लागणार नाही असं प्रयत्न येईल. आपण बघूया, आशा करू तशी. काय डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत होईल असं सांगितलं. डिसेंबर 23 ना, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 17,740 सन्माननीय श्री अंबादासजी दानवे. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 17,740. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मुंबईमध्ये बनावट गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्यावर कारवाईबाबत हा मी प्रश्न उपस्थित केलेला आहे. मंत्रालयात एक कक्ष अधिकारी आहेत विवेक कांबळी, यांचा इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झालेला. त्यांनी एक सैफी हॉस्पिटलच्या दुकानातून इंजेक्शन खरेदी केलं होतं. जर मंत्रालयातील महत्वाच्या जबाबदारीवर असणाऱ्या अधिकाऱ्याला बनावट औषध देऊन अशा पद्धतीनं मारलं जात असेल तर भोळ्या बाबड्या जनतेचं काय, हा माझा प्रश्न आहे. सैफी हॉस्पिटल हे तसं प्रथितयश हॉस्पिटल आहे. परदेशातूनही अनेक लोक इथे इलाज घेण्यासाठी येतात आणि अशा पद्धतीनं अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये अशी घटना होत असेल तर इतर हॉस्पिटलमध्ये काय खबरदारी घेतली जाते, हा माझा आपला प्रश्न आहे. इथं जी तपासणी झाली याच्यात जर पाहिलं
साठा तर मिळाला, परंतु या मेडिकलला अशा पद्धतीनं औषध निर्मिती करणाऱ्याने इंजेक्शन दिल्याचं कुठेही रेकॉर्डला नाही. याचाच अर्थ त्या मेडिकलमध्ये हे इनलिगल अशा पद्धतीने इंजेक्शन होतंय, स्पष्ट होतंय. आणि म्हणून माझा हा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं जवळपास 4500 बनावट इंजेक्शन या ठिकाणी विकलेले आहेत. याच्यात ही एक घटना कांबळींची समोर आली, याच्याशिवाय आणखी काही घटना घडल्या असतील, कोणी तक्रार केली नसेल किंवा वेगळ्या पद्धतीने या घटनेकडे दुर्लक्ष केलं असेल. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं ठिकठिकाणी ज्या घटना होतात याच्याविषयी सरकार काय खबरदारी घेतं. माझ्या आता माहितीप्रमाणे ऑनलाईन सुद्धा कित्येक गोष्टी मागवल्या जातात. मग पोलीस किंवा अन्न औषध प्रशासन कारवाई करणार म्हटल्यावर गावाच्या अलीकडेच उतरवलं जातं संजय भाऊ इंजेक्शन असे अशा पद्धतीनं गोळ्या बनावट आहे ना. कारण काही वेळेस औषधी द्रव्य विभाग, पोलीस, कारण पोलीसचा याच्याशी डायरेक्ट संबंध येत नाही, आपल्या डिपार्टमेंटचा याच्याशी संबंध येतो. आणि म्हणून सभापती महोदय, कित्येक ठिकाणी औषधी द्रव्य विभाग तपासणी करतं म्हणून जिथं थांबा आहे त्याच्या अलीकडे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून या वस्तू उतरवल्या जातात ऑनलाईन मागवलेल्या. याला पोलीस काही करू शकत नाही, कारण हा पोलिसांचा अखत्यारीतला विषय येत नाही. आणि म्हणून माझा हा प्रश्न आहे आपल्या मार्फत, एकतर त्या मेडिकलवर आपण काय कारवाई केली, त्या हॉस्पिटलवर काय कारवाई केली, आणि अशा पद्धतीनं एवढे मृत्यू झालेले असताना जे सरकार जे जबाबदार लोक आहेत यांच्यावर आपण कधी कारवाई करणार, आणि महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीनं जर घटना होत असतील तर त्याच्यावर आपण काय उपाययोजना करणार. सन्माननीय मंत्री महोदय. सभापती महोदया, विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी चर्चेला आणलेला आहे. सभापती महोदय, खरं आहे की आपल्या मंत्रालयातले विवेक वामन कांबळी हे जे कक्ष अधिकारी होते ते आजारी असल्यामुळे सैफी रुग्णालयामध्ये भरती होते आणि सैफी रुग्णालयामध्ये असलेल्या एका मेडिकल मधून, म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल मधून त्यांनी तांबड्या पेशी वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शनची गरज होती आणि हे इंजेक्शन त्यांना लागत होतं. आणि म्हणून हे लोह वाढवण्याचे इंजेक्शन, ज्याचं नाव ओरोफेअर FCM आहे, हे इंजेक्शन त्यांना त्या ठिकाणी सभापती महोदय दिल्या गेलं. प्रश्नोत्तराच्या तासाची आणि वेळ 10 मिनिटांनी वाढवते. त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सभापती महोदय, त्यांच्या पत्नी सुद्धा सुषमा विवेक कांबळी ह्या आपल्या मंत्रालयामध्ये अवर सचिव आहेत. त्यांनी ईमेलद्वारे आमच्या विभागाकडे 4/11/2022 रोजी तक्रार केली आणि ही तक्रार केल्यानंतर मंत्रालयात मला स्वतः भेटायला आल्या कॅबिनला सुषमा कांबळी या आपल्या अवर सचिव आहेत. आणि त्या तक्रारीची दखल घेऊन मी तेव्हा तात्काळ आयुक्तांना बोललो, आमच्या विभागाच्या सचिवांना बोललो आणि याची चौकशी या ठिकाणी आम्ही सुरुवात केली. सभापती महोदय, सैफी हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल होतं त्याच्यामधून 7 इंजेक्शन जे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतल्या आणि त्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही पाठवल्या. आणि मग त्या तिथे पाठवल्यानंतर त्या बनावट आहे हे आढळून आलं. परंतु जी मूळ कंपनी आहे ही कंपनी आपल्या कोअर फार्मा म्हणून पुणेला आहे, त्याचं एक युनिट भोईसरला सुद्धा आहे. या कंपनीचं या ठिकाणी आम्ही जेव्हा खात्री करायला गेलो तर कंपनीचे हे औषध नव्हतं, ते बनावट होतं हे लक्षात आलं. आणि मग त्यावरून हे चेन आम्ही शोधायचं ठरवलं. मुंबईमध्ये कुठे कुठे औषध आहेत हे आमच्या विभागाकडून आमचे जे ड्रग इन्स्पेक्टर आहेत त्यांना सर्वांना सूचना दिल्या आयुक्ताकडून. आणि सैफी हॉस्पिटल मधलं तर मेडिकल मधून आम्हाला 7 मिळाल्याच होत्या. मग इतर या ठिकाणी ज्या सर्व गोष्टी आम्ही तपासल्या आणि ह्या सर्व तपासल्यानंतर 12 विक्रेते आम्ही शोधले आणि यांच्या सर्वांवर गिरगाव पोलीस स्टेशन, VP रोड पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. FIR झाला 7/1/2023 ला. त्याच्यामधले जे चेन आहे ती दिल्लीपर्यंत जाते, तर दिल्लीचे आरोपी सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आरोपी केलेला आहे. आणि आता 3 आरोपी अटक केलेले आहेत. बाकीचे जे काही
12 विक्रेते आहेत, त्या 12 विक्रेत्यामधून 3 जे आहेत, 4 जे आहेत त्यांचे परवाने रद्द केलेले आहेत आणि 5 जे परवाने आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. आणि सभापती महोदय, सातत्यानं राज्यामध्ये विरोधी पक्षनेते सन्माननीय दानवे साहेबांनी उल्लेख केला की राज्यामध्ये जे काही आपण पाहिलं तर जवळपास 1,18,000 जे परवाने आमच्या जवळ आहेत ते यांच्या तपासण्या सातत्यानं केल्या जातात. जर विचार केला तर 1/4/22 ते 31/1/2023 पर्यंत या ठिकाणी तपासण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास किरकोळ विक्रेत्यांची 89,000 तपासण्या झालेल्या आहेत, घाऊकांची 28,000 2,88,855च्या तपासण्या झालेल्या आहेत. जे उत्पादक आहे त्यांच्या सुद्धा 996 लोकांच्या आम्ही तपासण्या केलेल्या आहेत. सातत्याने विभागाचे सर्व अधिकारी हे या सर्व तपासण्या करत असतात. ही घटना घडली, या घटनेमध्ये सुद्धा आता पोलीस तपास चालू आहे. थोड्या दिवसामध्ये तपासांती याच्यावर निष्कर्ष काढून त्या संदर्भात समोरची कारवाई आम्ही करू. सन्माननीय अभिजित वंजारी. सभापती महोदय, नागपूरच्या अपोलो फार्मसी मधनं आपल्या राज्याचे औषध प्रशासन मंत्री आदरणीय संजय भाऊ राठोड यांच्या नावाने मी काही गोळ्या आणलेल्या आहेत. त्या गोळ्या अशा आहे की ज्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळू शकत नाही. मग आपल्या राज्यातले जे काही पदवीधर किंवा बीफार्म झालेले डीफार्म झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी समजा अझिथ्रोमायसिन सुद्धा अशी गोळी दिली किंवा कोरेक्स जरी दिलं तरी त्याला 7 दिवस किंवा 15 दिवस त्याला लायसन्स सस्पेंड करतात. मग अपोलो फार्मसीवाला सरकारचं जावई आहे का सर्रासपणे सर्व प्रकारच्या म्हणजे प्रेग्नन्सी टर्मिनेशनच्या किट असो, कोरेक्स असो किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या सर्रासप्रमाणे या मेडलाईफ आणि अपोलो फार्मसी पासून मिळत आहे. यांच्यावर आपण कारवाई करणार का, त्यांच्यावर मुका लावणार का? दुसरी गोष्ट, आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये ऑनलाईन मेडिसिन्स मागवल्या जातात. त्या ऑनलाईन मेडिसिन ज्या ठिकाणून सप्लाय होतात त्यांचे कोणते निकष पाहिले जातात, त्यांची फॅक्टरी कुठे आहे, त्यांचा कारखाना कुठे आहे, ते कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांना डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन लागू नाहीये का? जोपर्यंत यांच्यावर आपण कारवाई करणार नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणून माझी स्पेसिफिक विनंती आहे, प्रश्न आहे की अपोलो फार्मसी, मेडलाईफ फार्मसी आणि ऑनलाईन सर्व प्रकारच्या फार्मसी यांच्यावर आपण ताबडतोब गुन्हा दाखल करणार का? सभापती महोदय, तपासून घेऊ. सन्माननीय सदस्य हे सभागृहात बोलत आहे, त्यांनी या ठिकाणी आम्हाला द्यावं आणि लगेच या ठिकाणी आजच्या आज सभापती महोदय या मेडिकलचं स्टोअरचं नाव सांगितलं आपण, तिथं आजच्या आज आम्ही तपासणी करण्याचा या ठिकाणी निर्देश देऊ. सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय अनिल परब. सभापती महोदय, अतिशय राज्याच्या दृष्टिकोनातला महत्वाचा विषय आहे. छोटी छोटी बोला. याच्या बाबतीमध्ये एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. देते तपासामध्ये आढळून आलंय की औषध इंजेक्शन बनावट आहे. म्हणजे आता ह्याचा काय पुरावा आणखीन वेगळा शोधण्याची गरज नाही. सैफी हॉस्पिटल मुंबईतलं एक नामांकित हॉस्पिटल आहे. जेव्हा कुठला एखादा पेशंट तिकडे जातो तो ह्या विश्वासाने जातो की मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातोय म्हणजे मी बरा होऊन येणार आहे. ही जी काही मोठी हॉस्पिटल्स आहेत आणि याच्यामध्ये जर अशा प्रकारची बनावट इंजेक्शन सापडत असतील तुम्हाला, आज अतिशय महत्वाचा मुद्दा ऐरणीवर आलाय की एवढ्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये बनावट असतील तर छोट्या छोट्या नर्सिंग होम मध्ये काय होत असेल तिकडे. आणि म्हणून माझा अतिशय स्पेसिफिक प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्ही माणसं अटक केलेली आहेत, हे लिंक तुम्ही शोधताय, याच्यामध्ये मनुष्यवध झालेला आहे. मनुष्यवधाला आता तुम्ही याच्यामध्ये कुठला FIR नोंदलाय? त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दोष, मनुष्यवधाचा दोष हा 304 त्याच्यावरती दाखल केलाय का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही चेन आहे. त्यांनी सांगितलं ही चेन आहे म्हणजे हा ऑर्गनाइज क्राईम आहे. आणि जर दिल्लीचे लोक याच्यात आहेत, मुंबईचे लोक याच्यात आहेत, बनावट फॅक्टरी याच्यामध्ये आहेत, लोक याच्यामध्ये आहेत, सप्लाय चेन याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये ऑर्गनाइज क्राईम असल्यामुळे आपण त्याला मोक्का अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करणार का? सभापती महोदय, सुरुवातीला मी स्पष्ट सांगतो की सैफी हॉस्पिटलमध्ये नाही, तिथं असलेल्या मेडिकल दुकानामधून ते औषध इंजेक्शन आणलेलं आहे आणि त्याचं लायसन रद्द केलेलं आहे. आणि या सर्व जे 12 दुकानदार आहेत त्यांच्या विरुद्ध, संबंधितांविरुद्ध 420, 465, 468, 471, 473, 34 असं FDAच्या कायद्यानुसार या ठिकाणी
सन्माननीय सभापती महोदय सन्माननीय याच्या परब साहेब. संदर्भामध्ये सभापती महोदय या सन्माननीय सर्व परब साहेब. प्रकरणाचा तपास आता पोलीस विभाग करत आहे. पोलिसावर आम्ही FIR नोंदवलेला आहे आणि पोलिसांना आवश्यकता असेल तर या ठिकाणी त्या पद्धतीची सुद्धा कारवाई होईल सभापती महोदय. नाही असं नाही, हे नियम असा आहे, पण बोलता कामा नाही तुम्ही. उभं राहून बोलू नका ते बोलत असताना, त्याच्यामुळे नाही नाही ते ऐका तुम्ही. बाई जगताप, अजून मी परवानगी दिली नाही आपल्याला, मला नम्र माझी विनंती आहे 2 मिनिट. हे पहा, सन्माननीय अनिलजी परब यांनी काय मुद्दा उपस्थित केला की सदोष मनुष्यवध आहे म्हणून तो गुन्हा दाखल केलाय का. तर तुमच्याकडून उत्तर काय अपेक्षित आहे की ते तुम्ही विचार करून सांगा की त्या पद्धतीने पोलिसांना सूचना दिल्या जातील आणि MPDA लावण्याच्या बद्दल आम्ही तपासून घेऊ. पोलीस चौकशी करतायत, पण शेवटी पोलिसांना हे गोष्टी निदर्शनाला आणून देणं तुमचं काम आहे. त्या काय राहिलं आता बरं. आता काय माहितीये, मला असं वाटतं एकतर सगळे 5-6 सभासदांना बोलायचंय. मी सगळ्यांना बोलायला देणार आहे, शांत राहा फक्त तुम्ही. 1 बाय 1 देते परवानगीप्रमाणे आणि हा प्रश्न होईपर्यंत मी आपली वेळ वाढवते संपेपर्यंत, पण याचा अर्थ म्हणजे 15 मिनिटापेक्षा जास्त नाही. दुसरं, या सर्व सभासदांची बैठक आपण घ्या, कारण सन्माननीय मंत्री महोदय, प्रश्न असा आहे की FDA जो डिपार्टमेंट आपल्याकडे आहे, तर माझ्या अत्यंत जवळच्या काही व्यक्ती फार्मास्युटिकल्स मध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राकडून काही काटेकोर पाहणी होते म्हणून ठरवून हे इतर प्रांतांमध्ये जाऊन तिथल्या FDAशी संधान बांधतात आणि तिथून वाटेल ती स्प्युरियस ड्रग जे आहेत ते ऑनलाईन येत आहेत आणि ते ऑनलाईन ड्रग झाल्यावरती त्याच्यामुळे काय परिणाम होत आहेत काय नाहीये याची तपासणी करण्याचे अधिकारच राज्य सरकारला नाहीयेत. आणि एका बाजूला अशा घटना होतात, आपण कोणाच्याही प्रश्नांमध्ये अजून उत्तर येईल, ही इंजेक्शन अजूनही काही महिलांनी घेतली असतील, त्यांनाही रिॲक्शन आलेत की नाही कळलेही नसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण अनिल परबांच्या प्रश्नावर स्पेसिफिक उत्तर द्या आणि मग मी बाकीच्यांना बोलायला देते. सभापती महोदय, होय, सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी या ठिकाणी ज्या 2 म्हणजे मागण्या केलेल्या आहेत किंवा जे गुन्हे सूचना. दाखल मनुष्यवधाचा गुन्हा असेल, मोका असेल, तर हे तपासून घेतल्या जाईल आणि पोलिसाला त्या पद्धतीच्या सूचना केल्या जाईल. सभापती मध्ये या ठिकाणी परत मी सांगतो की ऑनलाईनच्या जे काही औषध विक्रेत या ठिकाणी होते राज्यामध्ये किंवा याच्यामध्ये केंद्र सरकार एक धोरण आणते आहे. अजून तो ड्रॉप सध्या सुरू आहे. त्यांनी राज्याकडून माहिती मागितलेली आहे आणि अशा पद्धतीचं या सर्व ऑनलाईन औषध जे काही विक्री होते त्या संदर्भात केंद्र सरकार लवकरच धोरण आणणार आहे आणि या माध्यमातून नक्कीच या सर्व गोष्टीवर बंधन आणलं जाईल. सन्माननीय बाई जगताप. सभापती महोदय, आभारी आपला की एकतर एक गोष्ट आपल्या याच्यावर जी वारंवार सैफी हॉस्पिटल येते ते येता कामा नये. त्याचं कारण असं की सैफी हॉस्पिटलचा याच्यामध्ये संबंध नाही. तिथे असलेलं जे मेडिकल फार्मसी आहे त्याचा तो विषय आहे. नाही, एक मिनिट, पण ती त्यांची नाही. हे मी खात्रीपूर्वक यासाठी सांगतो की तिथे माझी युनियन गेली 20 वर्ष आहे. एक अतिशय नामांकित हॉस्पिटल आहे. आपण एखाद्या नामांकित हॉस्पिटल बद्दल बोलतो त्यावेळेला त्याचा दुष्परिणाम होतात हे आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, ज्या कंपनीचं आपण सांगता तिथेही माझीच युनियन आहे. तिथेही आमच्या लोकांनी चेक केलं की त्यांनी ते औषध ते इंजेक्शन तयार केलेलं नाही. त्यामुळे कोणतरी तिसराच करतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वारंवार काय होतंय की याला फाशी दिली जाते, हे तितकंच योग्य नाही. ही सगळी नामांकित हॉस्पिटल्स आहेत. उद्या बॉम्बे हॉस्पिटलच्या बाजूला जर ते ह्या फार्मसी आहे त्याचं जर बॉम्बे हॉस्पिटल बोलायला गेलो आपण, योग्य नाही राहणार. आणि म्हणून तो एक प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की खऱ्या अर्थाने आपण प्रयत्न करताय, तुमचं डिपार्टमेंट प्रयत्न करताय, बऱ्यापैकी त्यांनी कारवाई केली आहे. सदोष मनुष्य वधाचा हे लावायला चौकशी कसली करताय? मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सदोष मनुष्य वधाचा जोपर्यंत FIR मध्ये नोंद होत नाही तोपर्यंत तुम्ही सांगून होणारच नाही आणि ती FIR मध्ये व्हायलाच हवी. कारण तिथे व्यक्ती त्याला प्रश्न त्यांनी सांगितलं ना, उत्तर एकदा मृत्यू दिलं झालाय. ताई त्यांचा मृत्यू झालाय. घेऊन सांगतो, निर्देश दिले त्यांनी सांगितलं. ताई असं आहे, सभापती महोदय असं आहे, त्यांनी जेवढी कलम वाचून दाखवली ती म्हणूनच अनिल परबांनी प्रश्न विचारल्यावर मी त्यांना निर्देश दिले की तुम्ही पोलिसांना तशा सूचना द्या. त्याच्यानंतर त्यांनी हो सांगितल्यावरती पुढे गेलो ना आपण. दुसरा असा आहे की तो सदोष मनुष्यवधाचा तर लागेलच, परंतु ह्या सगळ्या हा एक नेक्सस आहे. हा मोठा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने. असं इतर ठिकाणी होत नाही का? तर दुर्दैवाने अशा पद्धतीने काही अधिकारी सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. आपण काय झालंय, आता सगळ्या यंत्रणा आपल्या लागल्यात, ते चांगलं काम करतात, त्यांची पाठ थोपटूच आपण, परंतु
हे सगळं मग अगदी हे रॅकेट जे हे आहेत डॉक्टर, खोटे डॉक्टर आहेत, ते क्रॅप डॉक्टर आहेत, त्यांना पकडण्याची आपल्याकडे तो कायदा आहे. काही दिवस ती कारवाई होते आणि परत तेच आपलं दुकान टाकून बसलेले असतात आणि याचा पूर्णतः जबाबदारी ही आपल्या डिपार्टमेंटची राहते, कारण त्यांना ती मोकळीक मिळते. आणि म्हणून सन्माननीय माझी- भाई जगताप, आपण माझी- सारांशाने प्रश्न विचारा प्लीज. 10 सभासदांना हो बोलायचं आणि हो, दिवसभर हा माझा प्रश्न माझा चालवता येणार प्रश्न नाही. असा आहे की अशा पद्धतीने एक इंजेक्शन मुळे आपण आता हा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशी अनेक औषधं डुप्लिकेट या मुंबईमध्ये येतात आणि आपण म्हणाल्याप्रमाणे ती बाहेरच्या विशेषतः दिल्ली आणि ह्या भागात येतात. आणि म्हणून आपण केंद्राचा जो काही निर्णय होईल तो होईल, पण राज्याने तोपर्यंत माणसं मारायची का? राज्यातली माणसं मरतील का? त्यामुळे राज्याला जे अधिकार आहेत ते आपण त्याच्यावर बंदी घालणार का तात्काळ? सभापती महोदय, अतिशय महत्वाचा तुम्ही प्रश्न आहे. सारांशाने उत्तर द्या, तर कारण सभापती महोदय, भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी उत्पादन ते विक्रेते आणि ग्राहक अशा पद्धतीची संगणक प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी तसा प्रस्ताव आमचा पाठवलेला आहे आणि तात्काळ ती या ठिकाणी आम्ही सरकारच्या वतीनं तशा पद्धतीच्या सूचना देऊ. तोपर्यंत परराज्यातून, म्हणजे आताही हे जे इंजेक्शन आलेले आहे ते दिल्लीवरून आलेले आहेत आणि म्हणून परराज्यातून येणाऱ्या अशा औषधामध्ये त्यांचा ईमेल त्याच्यावर खऱ्या अर्थानं रिस्पॉन्स बंधनकारक करता येतात का, हेही आम्ही तपासून घेणार आहोत सभापती महोदय. आणि हे जर केलं तर या माध्यमातून नक्कीच बाहेर राज्यातून येणाऱ्या सर्व औषधांवर बंधन या ठिकाणी राज्याला करता येईल. सभापती सन्माननीय मनीषा कायंदे. सभापती महोदया, या अनुषंगाने मला एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करायचा आहे की अनेक ग्रामीण भागांमध्ये देखील, जिकडे मी स्वतः एका बलात्काराच्या मॅटरमध्ये भंडारा गोंदिया येथे गेले होते, तिकडे जेव्हा एका विक्टिमला भेटायला गेले तेव्हा दुसरी एक विक्टिम तिकडे हॉस्पिटलमध्ये होती आणि तिचा गर्भपात झाला होता, की करण्यात आला होता. अक्रॉस द काउंटर या अबॉर्शन पिल्स मिळतात. ग्रामीण भागात याच्यावर कोणाचे निर्बंध नाही आहेत आणि त्यामुळे महिलांच्या जीवाशी खेळ होतोय. अनेक महिला गंभीर होत आहेत असल्या गोळ्या घेऊन, त्यांना माहित सुद्धा नसतं. काही अनैतिक संबंधांमध्ये, प्रेम प्रकरणामध्ये, एकतर्फी प्रेमामध्ये या अशा गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. तर या अबॉर्शनच्या ज्या पिल्स मिळतात, एकतर या गोळ्या मेडिकल सुपरविजन मध्ये डॉक्टरच्या रेकमेंडेशनमुळे, प्रिस्क्रिप्शनमुळे अँड अंडर मेडिकल सुपरविजन ऍडमिनिस्टर केल्या पाहिजे. तर हे प्रकार देखील सर्रास चालू आहे. तर याबद्दल आपण कोणती एक मोहीम राबवाल का? आणि हे जे ऍप्स आहेत, तर महाराष्ट्रामध्ये जे ऑनलाईन ऍप्स आहेत, तर याच्यावर आपण, केंद्र सरकार करेल, आज मी पण ती बातमी वाचली, केंद्र सरकार जे करेल ते करेल, पण आपण महाराष्ट्र सरकार म्हणून या ऍप्स वर कोणती कारवाई करणार? 2 प्रश्न. व्हेरी गुड. सभापती महोदय, मी याच्यापूर्वीच सांगितलं की केंद्र सरकारचं धोरण ठरेपर्यंत भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उत्पादक ते विक्रेते, विक्रेत्यानंतर ग्राहक अशा पद्धतीचं जे संगणक प्रणाली या ठिकाणी राज्याकडून विकसित करण्याचा प्रस्ताव आयुक्ताकडून आलेला आहे आणि तो प्रस्ताव आम्ही लगेच स्वीकारू. तोपर्यंत परराज्यातून आलेले जे औषध आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी मॉनिटरिंग कसं करता येईल यासाठी आम्ही विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. कायद्यामध्ये जे काही शेड्यूल मध्ये लिहिलेलं आहे, कोणते औषधं डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय द्यायचे, कोणते औषधं चिठ्ठी असली तरच द्यायचे, तरी मात्र या ठिकाणी ह्या घटना होतात सभागृहात, हे मी मान्यच करतो. परंतु सातत्यानं विभागाकडून आपण जर, मी सुरुवातीला सांगितलं की 1/4/2022 ते 31/1/23 पर्यंत जर तपासण्या आमच्या पाहिल्या तर किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानाची, जे आमचे दुकान आहेत त्यांचं 89,000 दुकानाची तपासणी आमच्या लोकांनी केलेली आहे. जे घाऊक आहेत त्यांचं 28,855 लोकांची तपासणी केलेली आहे. उत्पादक जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचं सुद्धा 996 लोकांची आमच्या तपासण्या झालेल्या आहेत. आणि म्हणून हे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ह्या कारवाई करत असताना जवळपास 2450 हे आम्ही निलंबन केलेलं आहे आणि 552 लोकांना शिक्षा दिलेली आहे, त्यांचं लायसन परमनंट रद्द केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सभापती महोदय कारवाई चालू आहे. सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी आता जसं लक्षात आणून दिलं, आजच्या आजच
नाही, नाही, तपासणी केल्या थांबा, जाईल थांबा. की एक त्या मिनिट. ठिकाणी कारवाई नका जाहीर करू, थोडं मी सांगते त्याच्यात. थांब पुढे. तपासणी केल्या जाईल आणि कारण आहे त्याला तपासणीमध्ये काय जर ते दोषी आढळले तर तात्काळ त्यावर कारवाई सुद्धा केली नाही, जाईल. मुद्दा असा आहे, सन्माननीय सर्व सदस्यांना मला सांगायचंय, हे पहा, कोविडच्या काळामध्ये लोकांना केमिस्टच्या दुकानात जाऊन सुद्धा औषध आणणं अवघड होतं. अशा वेळेला घरपोच औषधांची व्यवस्था सुरू झाली. एकदम आपण एखाद्या चेनवरती बंदी आणायची मागणी करतो. मला ती कुठलीही ती चेन प्रश्न नाहीये. ज्या ड्युबियस दिसत असतील, ज्याच्यामध्ये अशी घातक औषधं येत असतील, अशा चेन्स ज्या आहेत त्याच्यावरती बंदी आणायची हरकत नाही. पण नाव घेऊन कुणाच्या वरती बंदी आज आपण तपासल्याशिवाय करू नका. याचं कारण असं की जे लोक ऑनलाईन वयोवृद्ध लोक मागवत आहेत त्यांना तुम्ही अचानक बंदी आणल्यानंतर औषधं होणं बंद होणार आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. दुसरं असं आहे की सन्माननीय आरोग्य मंत्री महोदय आपल्या सभागृहात होते, वैद्यकीय शिक्षण मंत्री सभागृहात होते, त्यावेळेला आपल्या विधेयकावर चर्चा करताना काय सांगितलं आपल्याला सरकारने, की सगळी औषधं आता सरकार विकत घेणार आणि सरकार खासगी रुग्णालयांना देणार. मग तो मुद्दा जर का तसा घडणार असेल तर आपोआपच ही ऑनलाईन औषधं विकत घेण्याचा प्रश्नच खासगी हॉस्पिटल समोर येणार नाही, कारण ती औषधं त्या हॉस्पिटलमध्ये सरकारकडून मिळणार आहे. तसं आपण त्याच्यावर उत्तर दिलंय. मला अपेक्षा होती की तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही, तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही मांडा ना सभागृहामध्ये. प्रश्न असा आहे, ते विधेयक झालंय मंजूर, एवढं मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की त्या विधेयकानुसार सर्व खासगी हॉस्पिटल्सना, डॉक्टर सावंत यांनी पण इथे सभागृहात सांगितलं की निर्णय आपण घेतलेला आहे की सरकार औषधं सगळी विकत घेणार आणि खासगी रुग्णालयांना देणार. हा, नाही, खासगी रुग्णालय पण त्यांनी सांगितलं सभागृहात. हो, मला स्पष्ट करा, मग स्पष्ट करा. थांबा, स्पष्ट करा. थांबा जरा. हा, बोला. की त्याच्यामध्ये ऐका खाजगी जरा. खाजगी आम्हाला हॉस्पिटलनं कळतंय. हा. सरकारकडे आले आणि त्यांनी जर मागणी आमच्याकडे मांडली तर आम्ही त्यांनाही खरेदी करून देऊ, हा विषय होता. असं बोललेले ते. हा. नाही, मी तुम्हाला परवानगीच दिली नाही. थांबा जरा. माझं आता याच्यावर असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये सन्माननीय मंत्री महोदय संजयजी राठोड, भावना सभागृहाची अतिशय तीव्र आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवाशी खेळलं जाईल असा विषय. समाजात तर किती लोक त्याचे बळी पडतात माहितीच नाहीये. दुसऱ्या प्रांतांचं आपण नाव घेतोय, त्याच्यामध्ये असे कारखाने बनावट औषधांचे अनेक ठिकाणी आहेत, आपल्याला याची कल्पना आहे. तर मी असं म्हणेन की अधिवेशन संपायच्या आत तुम्ही बैठक घ्या. त्यावेळेला आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, माझ्या दालनात नको, त्यांच्या दालनात घ्या तुम्ही बैठक. आणि ती बैठक कधी घेणार, काय करणार, मला अवगत करा. त्याप्रमाणे जे आहे ते तशी बैठक घ्या. आणि अतिशय मौल्यवान सूचना केलेल्या आहेत सभासदांनी, त्यांचा अनुभव आहे आणि त्यानुसार आपण निर्णय करा. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी, माझी विनंती आहे, आपल्याला निर्देश आहे तसा. होय सभापती महोदय. नका होता शिंदे साहेब. नाही, आता प्रश्नोत्तराचा तास आपला संपलेला आहे आणि बिझनेस लेईंग आपण करतोय. आपण वेळेच्या बद्दल कुठलंही बंधन पाळत नाही म्हणून बिझनेस ऍडवायझरीत माझ्यावरती ताशेरे येतात. त्यामुळे नाही, एक प्रश्न संपला आता. त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. किती वेळा परत तेच विचारणार. त्यांनी 3-4 वेळा तेच उत्तर दिलं तरी सभासद दुर्दैवाने तोच प्रश्न का विचारतात तेच मला कळत नाहीये त्यामध्ये. सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, 1-2 मिनिटं. आपण बिझनेस लाईन करून मग आपण करा ना घोषणा. हा, तेच करता. ठीक आहे, घ्या बिझनेस. महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 136(2) अन्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा सन 2021-22 या वर्षाचा 32वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय सभापती महोदया, मी आपल्या अनुमतीने विधान परिषदेच्या सन 2022 तिसऱ्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी विधान परिषद सभागृहात दिलेल्या एकूण 143 आश्वासनांची यादी तसेच 2022 चे तिसरे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 31 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादी सह सभागृहाच्या पटलावर ठेवतो. आता मला 2 निवेदन करायचे. नाही, एक क्षण भर द्या मला. विधान परिषदेच्या सन 2022 तिसऱ्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 या कालावधीत मंत्री महोदयांनी विधान परिषदेत सभागृहात दिलेल्या 143 आश्वासनांची यादी तसेच सन 2022 ते तिसरे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यावर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 31 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. नेहमी सन्माननीय सदस्य मला एक प्रश्न विचारत असतात की आम्ही दिलेल्या प्रश्नांचं काय होतं, तर ती आश्वासनांची यादी जी आहे ती स्वतः आपण वाचा. जी आश्वासनं तुम्हाला समाधानकारक वाटत नाहीयेत त्याबद्दल तुम्ही विनंती अर्ज नावाचा आयुध आहे माझ्याकडे, उपसभापती अध्यक्ष असतात
त्याच्यानुसार आपण बैठक घेऊन पाठपुरावा करू शकतो, त्याचा उपयोग करू शकता. अधिक मी सभागृहाला अवगत करू इच्छिते की अजून एक आयुध सगळ्या सभासदांच्याकडून दुर्लक्षित आहे, ते म्हणजे अल्पसूचना प्रश्न. आपल्याला अधिवेशन होऊन 2 आठवडे झाले, इतक्या घटना घडतायत, आपण 289 अनेकांच्या देतो, तर जे प्रश्न 289 मध्ये जात नाही त्याचे अल्पसूचना प्रश्न एखाद दोन लागू शकतात. अजूनही एखाद 2 दिवस तुम्ही ते लावायला पाहिजे होते, परंतु त्याची मला आठवण करून द्यायला लागते. तर आपण पुढच्याला या संदर्भात प्रशिक्षण घेऊया. सन्माननीय मंत्री महोदय, भारतीय साहेब थांबा जरा. सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपल्याला 46 अन्वये सभागृहात 2 निवेदनं करायची आहेत. आपण ती निवेदनं करावीत अशी मी आपल्याला विनंती करते. राज्यातील शासकीय महाविद्यालय, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालय तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालय यामध्ये मंजूर भरलेली पदे ही सेवानिवृत्ती व अन्य कारणामुळे रिक्त होणे निरंतर चालणारी प्रक्रिया असून अध्यापनात खंड पडू नये या दृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. सदर तासिका तत्वावर अध्यापकांच्या मानधनाच्या दरात वाढ करण्याबाबत सातत्याने होणाऱ्या मागणीचा सकारात्मक विचार करून वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार मानधनाचे दर पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत. उच्च शिक्षण संचालनालय कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रुपये 625 वरून 900 प्रतितास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता 750 वरून रुपये 1000 प्रतितास, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, विधी, पदवी, पदव्युत्तर या व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता रुपये 750 वरून 1000 रुपये प्रतितास. तंत्र शिक्षण संचालनालय उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ञ अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शन व्याख्यान 1000 वरून 1500 प्रतितास. पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानधन 600 वरून 900, पदवी अभ्यासक्रमासाठी मानधन 500 वरून 800. कला संचालनालय उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ञ अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान 750 वरून 1500. कला शिक्षण पदविका तसेच पदवी पदव्युत्तर पदविका पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम मानधन 625 वरून 900. दुसरं निवेदन, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यरत असणाऱ्या कृषी विद्यापीठाशी संलग्नित एकूण 1177 अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर पदे भरण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली होती. मात्र कोविड-19 प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनुसार पदभरतीवर वित्त विभागाने निर्बंध आणलेले होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबीवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेता सदरचे निर्बंध उठविण्यासाठी वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार विभागाच्या दिनांक 12/11/2021 शासन निर्णयान्वये 2088 सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पदभरतीवर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच 100% रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यास देखील मान्यता दिली आहे. मान्य उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल 121 व शारीरिक शिक्षण संचालक 102 असे एकूण 223 पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. सदर प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरणीस मान्यता देण्यात येत आहे. स्वागत करायचंय का काय? काय विषय काय का प्रश्न? महोदय, सभापती महोदय, मी मंत्री महोदय दादांचा या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे की नागपूर अधिवेशनामध्ये माझ्याच प्रश्नाला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी आश्वासन दिलेलं होतं की मार्च पर्यंत आम्ही 900 रुपये तासिकाप्रमाणे मानधन वाढवूया. आणि खरोखरच सभापती महोदय, या अधिवेशन संपण्याच्या अगोदर आदरणीय दादांनी हा निर्णय घेतला आणि राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना 900 रुपये तास अशा प्रकारचं मानधन आपण वाढवून दिलं. त्याबद्दल दादा मी आपलं अभिनंदन करतो. परंतु दादा, त्याच्यामध्ये छोटीशी सूचना आहे, तास का तासिका हा जो वाद आहे मंत्री महोदय तो मिटवला पाहिजे. कारण शेवटी आपल्याकडे तासिका आहे. आपण पण त्याचे मंत्री, आपण आमदार होता पदवीधरांचे, की 35 मिनिटाची तासिका, 45 मिनिटाची तासिका, तास म्हटल्यावर 60 मिनिटं, म्हणजे 900 रुपये वाढवून सुद्धा ते कमी होते तासिका धरलं तर. हा पुन्हा त्यांच्यावर दुसरा अन्याय होतो. तर हा अन्याय आपण दूर करणार का? आणि आपलं दरमहा जे वेतन होतं रेग्युलर शिक्षकांचं, प्राध्यापकांचं, त्यांच्या बरोबरच हे मानधन दिलं गेलं पाहिजे. दादा, 6-6 महिने हे मानधन मिळत नाही, वारंवार पाठपुरावा कधी कधी वर्षभर लागतंय. त्यामुळे दरमहा त्यांच्या शिक्षकांच्या नियमित वेतनाबरोबर हे मानधन मिळण्याची सिस्टीम आपण सुरू करणार का? हे दोनच प्रश्न सभापती मध्ये. पहिला दोन्ही त्यांच्या प्रश्नांचं उत्तर सकारात्मकच आहे. पहिला जो प्रश्न आहे तो तासिका आणि तास याच्यातला संभ्रम जो आहे तो नजीकच्या 1-2 दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वीच दूर करतो.
दुसरा मुद्दा जो मांडला आपण की दरमहा मिळावं, तर त्या कॉलेजने क्लेम करायचं असतं जॉईंट डिरेक्टर, तो लेट होतो. तर कॉलेजेसना सक्ती करू की तुम्ही दर महिन्याच्या शेवटी बाकी पगारपत्र जसं करता तसं हे पण तुम्ही क्लेम करा. जॉईंट डिरेक्टरकडे आम्ही त्याचे पैसे देऊन ठेवतो, फक्त क्लेम केला की चेक करून ते पैसे देतात. नाही, एक सार्वजनिक बांधकाम विभागाचं लेईंग राहिलेलं आहे 101च्या सूचनेवरचं. आपल्या आजच्या बिझनेस मधला 2 नंबरचा जो मुद्दा आहे रवींद्र चव्हाणांचा होता. कोण मांडते? राज्यातील विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर कामासाठी निधी वितरित करून कामे रखडल्याबाबत लक्षवेधी अंबादासजी दानवेंची त्याच्यावर जास्तीची माहिती होती. पण आपण काय आता करायचं, मी ती पेंडिंग ठेवू का? प्रलंबित माहिती सभागृहासमोर ठेवण्यात आली असं म्हणा फक्त. सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रलंबित माहिती पटलावर ठेवण्यात आली. ठीक आहे, पुढे जाऊया. आता 289 कडे जाऊ आपण. सन्माननीय विरोधी, नाही मी बोलाल, थांबा जरा 5 मिनिटं, तुम्ही 5 मिनिट थांबा. मला 289 विरोधी पक्ष नेत्यांच्या आपल्या दालनात ठरलेले आहेत आणि आपली पद्धत आहे की प्रश्नोत्तर झाली की 289 एक त्यांनी मांडली, पुढची मांडून नंतर नाही पण मध्ये नाही ना, थांबा जरा. अजून 4-5 लोकांनी विनंती केली. नाही, मला लेखी द्या तुम्ही. आता इथल्या इथे चिठ्ठी द्या, मी लगेच परवानगी देते, पण लगेच नाही, 5 मिनिटांनी बोला. 289च्या माध्यमातून जे कुठल्या 289 वर बोलताय आपण दानवे साहेब? जुन्या पेन्शन योजनेच्या साठी संपावर गेलेले कर्मचारी जवळपास 6 दिवस झालेले आहेत. याच्याविषयी सरकारने अजूनही सकारात्मक पावलं पुढे उचललेली नाही. हा 289 मी मांडलेला आहे, पण तो माझ्या वतीनं विक्रम काळे याच्या डिटेल्स बोलतो. व्हेरी गुड. सभापती महोदय, सरकारच्या बाजूने कोण सांगणार आहे? 14 मार्च पासून सभापती महोदय या राज्यामध्ये शिक्षक असतील, शासकीय निमशासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सभापती महोदय संपावरती गेलेले आहेत. आज 6 दिवस झाले सभापती महोदय. काल सुद्धा मी परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये गेलो सभापती महोदय. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर हजारो शिक्षक असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सभापती महोदय धरणे आंदोलन करतायत. उद्या छत्रपती संभाजीनगरला सुद्धा महामोर्चा आहे. परवा उस्मानाबादला सुद्धा महामोर्चा झाला सभापती महोदय. आज नांदेडला त्या ठिकाणी परवा झाला सभापती महोदय. सगळीकडे शासकीय कार्यालयामध्ये कामकाज ठप्प आहे. अनेक कार्यालय उघडली नाही, शिपाई उघडत नाहीत, शिपाई संपावरती आहेत. अनेक रुग्णालयामध्ये नर्सेस नाहीत, डॉक्टर्स नाहीत, रुग्णांचे हाल होत आहेत सभापती महोदय. राज्यातले जवळपास 17 लाख कर्मचारी आज मंत्रालयात सुद्धा आपण पाहिलं सभापती महोदय, तिथं सुद्धा सर्व कर्मचारी कामावर बहिष्कार टाकलेला सभापती महोदय. सर्वजण सक्रियपणे संपात सहभागी आहेत. 6 दिवस झाले सभापती महोदय, परंतु सरकारनं या बाबतीमध्ये कुठलीही बैठक त्या ठिकाणी घेतलेली नाही. एकच बैठक झाली सुरुवातीला, परंतु सभापती महोदय एखादा संप राज्यामध्ये असेल, एवढ्या मोठ्या संख्येनं जर अधिकारी कर्मचारी संपावर असतील तर सरकार प्राधान्य दिलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि प्रश्न सोडवला पाहिजे सभापती महोदय. परंतु सरकारच्या वतीनं कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेतला जात नाही आणि म्हणून या गंभीर विषयावरती सभापती महोदय त्या ठिकाणी सर्व कामकाज बाजूला ठेवून सरकारनं चर्चा केली पाहिजे आणि या जुन्या पेन्शनचा निर्णय जाहीर केला पाहिजे, ही आमची मागणी या निमित्ताने सभापती महोदय. सरकार याबद्दल अनास्था दाखवत आहे, बहिर्गमन करतो सभापती महोदय. बहिर्गमन सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये 14 मार्च पासून वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व संपावर आहेत आणि त्यांची सगळ्यांची मागणी जुनी पेन्शनची मागणी आहे. या संदर्भामध्ये 6 दिवसांपासून प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर ते सर्व लोक संपावर आहेत. अनेक विभागाला जे काही कामं असतात ते कामं ठप्प झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की सरकारनं ताबडतोब या 289च्या या प्रस्तावावर आणि सर्व प्रकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणी संदर्भामध्ये तत्काळ बैठक बोलावी आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा.
हे पहा, या संदर्भामध्ये आपण याच्या पूर्वी पण याच आठवड्यामध्ये चर्चा केलेली आहे. 289 वर सत्ताधारी बरोबर असणाऱ्यांना बोलता येत नाही, समजून घ्या जानकर साहेब. आपण विरोधी पक्षाचा तो अधिकार असतो, तसं कोणी 289 देऊ शकतं, परंतु तुमच्या हिताचा विचार करून मी 289 तुम्हाला बोलू देत नाहीये. तर मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये आपली सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि विशेषतः रुग्णालयांमध्ये रुग्ण असतील किंवा बाकीचे कर्मचारी असतील त्याच्याबद्दलच्या अडचणी येत आहेत, ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी याच्या पूर्वीच तुमच्या स्मरणात मी आणून देऊ इच्छिते की मी गेल्या बुधवारीच निवेदन करायचे निर्देश तुमच्या 289 वर दिलेले आहेत. अजून ते निवेदन आलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये या परिस्थितीमध्ये काय सुधारणा होईल त्याच्याबद्दलची किंवा सरकारच्या बाजूने काय प्रयत्न चाललेत किंवा किती टक्के कर्मचाऱ्यांचा कशा पद्धतीने आपल्याला त्यांचं समाधान करता येईल या संदर्भात सरकारने निवेदन करावं. तथापि या 289 ला मी परवानगी फेटाळते, परंतु सरकारने निवेदन करावं असे माझे निर्देश आहेत. सभापती महोदय, पहिलं पूर्ण होऊ द्या. बहिर्गमन एका महत्वाच्या विषयावर 289 इथं उपस्थित करण्यात आली. सरकार संवेदनशील आहे अशा विषयावर गंभीरही आहे. पण मी सभापती महोदय सभागृहाला विनंती करेन, काही विषय हे राजकारण विरहित असले पाहिजे. पेन्शनचा मुद्दा हा काही आज जन्माला आलेला मुद्दा नाही. 2005 ला या संदर्भातला निर्णय झाला. माहिती देतोय असं करू नका. ते सरकारची चर्चा काय त्रास होत आहे? सरकारची चर्चेसाठी तयारी नाही आहे ते सांगताय. तो नाही, इतका त्रास कशाचा आहे? तुम्ही पूर्ण ऐकल्यावर कळेल ना काय ते. त्रास कशाचा आहे? एवढ्या गंभीर विषयावर सभापती महोदय कोणालाही त्रास होता कामा नये. हे संवेदनशीलतेचा विषय आहे. हा विषय राजकारणाचा असता कामा नये. हा विषय काय राजकारणाचा आहे? जसं तुमचं ऐकून घेतो तसं सरकारचंही ऐकून घेतलं पाहिजे. हा मुद्दा आमचा आहे का? आपण सुधीर भाऊ शांतपणे हे पहा, या संदर्भामध्ये कोणी केला मुद्दा? कोण जबाबदार? नाही, असं मी 5 मिनिटासाठी सभागृह तहकूब करते.